मंत्री महोदय काय मान्य केलेली आहे आणि मंत्री महोदय पण त्या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहे. तर आपण ही तेवढी विनंती आमची मान्य करावी एवढी विनंती. मान्य आहे का? याच्यानंतर कोण सदस्य आले आणि परत म्हणाले असं का क्रम बदलला, तर त्याची उत्तर तुम्ही द्यायची सगळ्यांनी. चला, लक्षवेधी क्रमांक 4 सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 5 वितरित केल्याप्रमाणे. मंत्री महोदय, मी आपल्याला फक्त 2-3 प्रश्न विचारणार आहे आणि आपण कार्यक्षम आहात. एकच, आपल्याला माहिती आहे की पुशेगावची MIDC 2014-16 पासून या ठिकाणी मंजूर झाली, पाणी सुद्धा आरक्षित झालेलं आहे, परंतु सर्वेक्षण होऊन 10,000 एकर जागा ऍक्विजिशन झाली, अजून झालेलं नाही. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र स्कूटर्स ही बंद पडलेली आणि साताऱ्यामध्ये आता डेव्हलपमेंट व्हावी अशा लोकांची आणि तरुणांची इच्छा आहे. तर महाराष्ट्र स्कूटर ती जागा ताब्यात घेऊन तिथं नवीन इंडस्ट्रीसाठी आपण एखाद्या प्रकारचा प्रकल्प आणणार का? तिसरा प्रश्न असा आहे की IT हब शिरवळ पुण्यापर्यंत आलेला आहे, शिरवळ पुण्यापासून जवळ आहे, तर IT हब साठी अशा प्रकारचा IT हब आपण शिरवळ परिसरामध्ये निर्माण करणार आहात का? आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी पुसेगावची स्थळ पाहणी झालेली आहे आणि त्याच्यावर देखील तात्काळ आम्ही कार्यवाही करतोय, ती देखील MIDC आम्ही करणार आहोत. स्कूटरच्या प्रकल्पाबाबत आपण जे सांगितलं ते कोलॅबरेशन होतं बजाज बरोबर, त्यातल्या कायदेशीर बाबी फक्त तपासून ती जागा जर आम्हाला घेता येत असेल ती देखील जागा आम्ही ताब्यामध्ये घेऊ आणि MIDCच्या वतीनं त्याचं वाटप करू. आणि ओव्हरऑल IT पार्कच्या संदर्भातली पॉलिसी साताऱ्याची आम्ही ठरवलेली आहे, जागा फक्त आम्हाला फायनल करायची आहे. IT पॉलिसी जाहीर झालेली आहे आणि साताऱ्याच्या जागा बघून ती देखील IT पार्क करण्याची भूमिका शासन लवकरात लवकर घेणार आहे. त्यामध्ये आपण ही जी कारवाई आहे, शिरवळला पुण्याच्या जवळ असल्यामुळे IT हब व्हावं, महाराष्ट्र स्कूटरचं जे आहे ते अनेक वर्ष प्रलंबित आहे, ते काही शासनाचा सहभाग काढून घ्यावा असं त्यांची इच्छा आहे, पण ते जागा विकतील अशी माझी भीती आहे. तर आपण ते लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तिसरी गोष्ट एक आहे, केसुर्डीमध्ये ज्या जमिनी ऍक्विजिशन केल्या होत्या शेतकऱ्यांच्या, एकच मिनिट झाली, 2 मिनिटातच संपवतो मॅडम. थांबा म्हणत नाही मी तुम्हाला, तुम्ही वाक्य काय बोललात, कोण जागा विकतील काहीतरी बोलले नाही. महाराष्ट्र स्कूटर्स यामध्ये आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा सहभाग होता जॉईंट व्हेंचर मध्ये, ती बंद झालेली आहे. ती महाराष्ट्र स्कूटर बजाज जी आहे ती जागा स्वतःच्या ताब्यात घेऊन विकू शकतात, तर त्याच्याऐवजी राज्य सरकारने घ्यावी आणि तिथं इंडस्ट्री उभी करावी. एक बार केसुर्डीमध्ये आपण जागा खंडाळ्यामधली ऍक्विजिशन केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना जो परतावा तुम्ही 15% द्यायचा होता तो दिलेला नाही अजून. या बाबतीमध्ये आपण किती महिन्यात निर्णय घेणार किंवा संयुक्त बैठक माझ्याबरोबर आपण लावणार आहात का? सभापती महोदय, मी सन्माननीय सदस्यांनी जो महाराष्ट्र स्कूटरचा या ठिकाणी उल्लेख केला, महाराष्ट्र स्कूटर म्हणजे महाराष्ट्र स्कूटर आणि बजाज याच्या कोलॅबरेशन मध्ये पूर्वी जी प्रिया स्कूटर यायची ती त्या ठिकाणी बनायची आणि त्याच्यानंतर तो कारखाना बंद झालेला आहे आणि तो कारखाना बंद झाल्यामुळे ती जागा घ्यायला आम्हाला काही अडचण आहे अशातला भाग नाही. फक्त कायदेशीर बाबी आम्ही तपासून घेतो, कारण शेवटी ते देखील आमच्या बरोबर जॉईंट व्हेंचर मध्ये आहेत. आणि दुसरा आपण जो सांगितलं परताव्याचा विषय, तो परतावा का दिला गेलेला नाही याची देखील आपण माहिती घेऊ आणि प्रलंबित असेल तो देखील देऊन टाकू. समाधान झालं. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 2 सूचना क्रमांक 45. सभापती महोदय, एखाद्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना किती वर्ष लागू शकतात? जवळजवळ या लाडपाके समितीच्या ज्या शिफारसी राज्य शासनाने मान्य केल्यानंतर अजूनही 46 वर्षापासून या शिफारसी पूर्णपणे लागू झाल्याच नाही. अजूनही आपल्या सफाई कामगारांचे केवळ नागपूर महानगरपालिकाने तर संपूर्ण राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे प्रश्न आजही प्रलंबित आहे. अशा प्रकारचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा निर्णय आहे. याच्यामध्ये मला स्पेसिफिकली जे स्कोप आहे लक्षवेधीचा, त्याच्यामध्ये आपल्या सफाई कामगारांच्या सेवानिवृत्ती पेन्शनचा विषय, त्यांच्या त्या आर्थिक विकासाच्या संदर्भातला विषय, त्यांच्या नियुक्तीचा लाभ नियोजितरित्या देण्यात येत नाही त्याच्या संदर्भातला विषय, यांच्या कर्मचाऱ्यांच्या आवास योजनेकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना कालबद्ध कृती कार्यक्रम
हा या संदर्भामध्ये ही लक्षवेधीचा माझा स्कोप आहे. याच्यामध्ये उत्तर देताना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिले लिखित स्वरूपामध्ये. याच्यामध्ये एक मला विशेष करून मंत्री महोदयांना या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की 20 सप्टेंबर 2019 रोजी आपण जे शासन निर्णयाचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की अधिसंख्य पद निर्माण करून त्यांची समावेश करण्यात आलेला आहे, परंतु अधिकचे आपल्याला अधिसंख्य पद निर्माण करता येणार नाही अशा पद्धतीचा आपण या उत्तरामध्ये दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये हेही म्हटलं आहे की काही कारणास्तव समजा ती पद रिक्त जर झाले तर ती पद आपोआप व्यपगत होतील, त्याच्यामुळे त्या रिक्त पदांवर त्यांच्या वारसा हक्कांचा कोणाचाही अधिकार राहणार नाही हे आपलं म्हणणं आहे. आणि 20 सप्टेंबर 2019चा जो GR आहे त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की 24 फेब्रुवारी 2023चा आपल्या शासनाचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 8.3 मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे की कुठलेही या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांचे पद कुठल्याही कारणास्तव रिक्त झाले तरी ते व्यपगत होणार नाही असं स्पष्टपणे या सुधारित निकषामध्ये ते नमूद केलेलं आहे. तरीही नागपूर महानगरपालिकेमध्ये जे प्रश्न या सफाई कामगारांचे प्रलंबित आहे त्या संदर्भामध्ये आपल्या उत्तरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. याच्यामध्ये 19 नंतर जे काही आपले पद होते त्याच्यामध्ये 4407 ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना त्यांना आपण अधिसंख्य पदावर निर्गमित केलं, त्यांना समावेशन केलं, परंतु त्याच्यामध्ये अजूनही जे पद व्यपगत केले आहेत त्याच्याशिवाय जवळजवळ 450 पद किंवा त्या पदांवर त्यांची नियुक्ती आजही पेंडिंग आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी 2008चा जो आपला राज्य शासनाचा निर्णय आहे की त्याच्यामध्ये यांच्या कुटुंबांना त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थितपणे जीवन जगता यावं करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना त्याच्या माध्यमातून 272 चौरस फुटाचा ते घर देण्याचा आपण निर्णय घेतला होता. 2008 पासून तर आता 2024 आहे, इतक्या वर्षामध्ये या सर्व लोकांना विशेषकर नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत 772 लोक हे त्याच्यामध्ये पात्र ठरलेले आहेत. त्या निकषामध्ये अजूनपर्यंत त्यांच्या घराचा पत्ता नाही. नारी भागामध्ये उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण जागा आयडेंटिफाय केली, परंतु अजूनपर्यंत गेल्या इतक्या वर्षापासून त्यांना ते घर मिळाले नाही. आणि म्हणून याच्याशिवाय राज्यातल्या सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिथल्या कमिशनरांनी किंवा तिथल्या सगळ्या लोकांनी अनेक वेळा शासनाला या बाबतीमध्ये मार्गदर्शन मागवलेलं आहे की नेमकं सफाई कर्मचाऱ्यांना त्यांना त्यांच्या वारसा हक्कांना जे काही आपल्याला लाभ द्यायचे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपले वेळोवेळी जे काही आदेश द्यायचे आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. मला हे म्हणायचं आहे की 2024-2023चा हा जो निर्णय आहे या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये तंतोतंत आपण करणार आहे का? ज्या नागपूर महापालिका अंतर्गत 772 जे सफाई कामगार आहेत त्यांना घरं देणार आहेत का आणि याची अंमलबजावणी ही किती दिवसात करणार आहे याचं उत्तर आपण द्यावं. सभापती महोदया, सन्माननीय वंजारी साहेबांनी लाडपागे समितीचा दाखला देऊन काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, परंतु राज्य शासनाद्वारे 20 सप्टेंबर 2019 ला 4407 ही अधिसंख्य पद निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आणि तो कशासाठी घेतला तर पहिले हे जे सफाई कामगार होते हे डेली वेजेसवर होते, नंतर त्यांना 26 दिवसामध्ये आणले गेलं आणि त्याच्यानंतर अधिसंख्य पद ही निर्माण केली गेली. पण अधिसंख्य पद ज्यावेळी निर्माण केली त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं होतं की ज्यावेळी अधिसंख्य पद ही संपतील त्यावेळी त्याचा वारसा हक्कानं लाभ मिळणार नाही, ही भूमिका स्पष्टपणानं अधिसंख्य पदामध्ये होती. कारण आकृतीबंध ज्या ठिकाणी असतो आणि ज्या ठिकाणी सफाई कामगार असतात त्याच ठिकाणी लाडपागे समितीचा मला पूर्ण होऊ दे ना, पूर्ण होऊ दे ना. हे पहा खाली बसा सारखी मी पद्धती तुमचा प्रश्न ऐकताना जरा सुद्धा इकडे तिकडे काय बोललो नाही. माझ्याकडे जी माहिती आहे आणि मला जी माहिती आहे ती मी आपल्याला देतोय. लाडपागे समितीमध्ये जी लोक घ्यायची आहेत त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काय कारण नाही. छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठामध्ये जी काही पिटिशन दाखल होती त्याचे देखील काही निर्णय झालेले आहेत, त्या पद्धतीने देखील आपण त्याच्यामध्ये कार्यवाही करणार आहोत. परंतु अधिसंख्य पद आणि सफाई कामगार जे आकृती बंधावर आहेत ती पद याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ही अधिसंख्य पद क्रिएट करत असताना स्पष्ट लिहिलेलं आहे की ज्यांची निवृत्ती होईल, ज्यांचा मृत्यू होईल त्यांना वारसा हक्कानं कुठचाही बेनिफिट देता येणार नाही, स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी घरांचा विषय जो आहे तो घरांच्या बाबतीमध्ये मात्र यांना घरं द्यायचा निर्णय हा नक्की घेतलेला आहे. पण ती घरं बांधत असताना त्याची सगळी जबाबदारी ही नागपूर महानगरपालिकेची आहे आणि नागपूर महानगरपालिकेने ही घरं बांधायची आहेत. त्याच्यामुळं जे काही निर्णय शासनाने घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी शासन नक्की करतंय.
पण लाड पागेच्या संदर्भातला जो झालेला निर्णय आहे हा वेगळा आहे आणि अधिसंख्य पदही वेगळी आहेत. आभारी आहे आपला सभापती महोदया. आपण इथे लाड पागे समितीचा पूर्णतः उल्लेख केलेला पूर्ण उत्तरात जे योग्य आहे, अयोग्य असण्याचं काहीच कारण नाही. परंतु आता मंत्री महोदय ह्या सगळ्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करत असताना लाड पागे समितीच्या अहवालानुसार त्यांना ज्या गोष्टी देय आहेत त्या पूर्ण दिलेल्या नाहीत तुम्ही. म्हणजेच कसं झालंय की यांना जसं आपण म्हणालात ते खरं आहे आणि अभिजित म्हणाल ते खरं आहे की गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता, तो कालांतराने निकाली गेला. जे काही याच्यामध्ये परमनंट केले गेले किंवा ज्यांना कायमस्वरूपीचं हे करण्यात आलं, काही लोकांना 6 महिने त्यांना हे मिळालं, काही लोकांना 2 महिन्यात ते लोक रिटायर्ड झाले किंवा काही लोकांना अधिकचा कालावधी मिळाला. पण या सगळ्यांच्या बरोबर लाड पागे समितीचा जो त्यांचा पेन्शनचा अधिकार आहे, जो आपण लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर राज्य शासनाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी जे काय आंदोलन उभं केलं होतं, त्या आंदोलनाला सामोरं जात असताना आपण सुद्धा आपल्या सरकारने हे मान्य केलं होतं की जुनी पेन्शन योजना आम्ही यांना लागू करू. आपण इथं उत्तरात काय देत आहे? उत्तरामध्ये असं देत आहे की 1995च्या नंतर ज्यांना देता येत नाही, तो पूर्वीचा होता, म्हणूनच तर हे आंदोलन झालं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचं. त्याच्यामध्ये हे सगळे चालले. लाड पागे समिती ही फक्त यांच्यापुरती मर्यादित आहे हे खरं जरी असलं तरी माझी आपल्याला तीच विनंती आहे, कारण याच्यामध्ये आपण शेवटी असं दिलेलं आहे जे जास्त महत्वाचं आहे आणि जे तुम्हाला माहिती आहे, शासनाचा निर्णय 20 सप्टेंबर 2019 नुसार केवळ कार्यरत ऐवजदार कर्मचाऱ्यांना नियमित करण्याकरिता अधिसंख्य पदे निर्माण झाली असल्याने सदर अधिसंख्य पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ती त्या दिनांकापासून आपोआप व्यक्त होत असल्याने ऐवजदार सफाई कामगारांच्या वारसदारांना नियुक्ती देण्यासाठी कोणतेही अधिसंख्य पद निर्माण करण्यात येणार नाही अथवा व्यपगत झालेलं पद पुनर्जीवित करता येत नाही. यामुळे ज्या ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावरून सामावून घेण्यात आले आहे त्यांच्या वारसांना नियुक्ती देणे शक्य होत नाही. या अटीशिवाय लाड पागे समितीच्या इतर सर्व शिफारशी आम्ही लागू केल्या असं आपण आपल्या उत्तरामध्ये म्हणालेलं आहे. आणि म्हणून हा झाला त्यांच्या वारसदारांचा प्रश्न. होतच व्यपगत केलं म्हणजे तो 2019च्या निर्णयानुसार आपण ते सांगितलंय की एखादं पद हे झालं व्यपगत झालं की ते परत पुनर्जीवित नाही करायचं, असा त्याचा दुसरा अर्थ निघतो. जर पेन्शन स्कीमच्या बाबतीमध्ये सुद्धा असेच निर्णय आपल्या शासनाने दोन्ही जेव्हा होते तेव्हा सुदैवाने तुम्ही दोन्ही सरकारामध्ये होता त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती आहे त्यातली. आणखीन नंतरचे झालेले आंदोलन, कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन, त्यांना ठामपणे 3 इंजिनच्या सरकारने दिलेला ठोस त्यांना दिलेलं आश्वासन की 1995 नंतरच्या ज्या कर्मचाऱ्यांना सुद्धा पुरा जुनी पेन्शन आहे ती लागू करण्यात येईल. आता हे सगळे हे आहेत ना आपल्या शासनाच्या धोरणामुळे, सगळे शासन त्याच्यात आहेत, आमचं सुद्धा आहे त्याच्यात जबाबदार. इतकी वर्ष, जवळजवळ 30-35 वर्ष, त्याच्यानंतर त्यांना न्याय मिळतो, त्याच्यानंतर त्यांना कुणाला 6 दिवस मिळाले, कुणाला 6 महिने मिळाले. आणि मग त्यांनी काय आपलं घोडं मारलं? काम तर करत होते, त्याच्याकडनं काम तर आपण करून घेतो अजूनही. आणि म्हणून त्यांच्या पेन्शनचा विषय आणि त्यांच्या वारसाचा विषय 2 वेगळे विषय आहेत. वारसाच्या विषयाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये निर्णय घ्यावाच लागेल, जसा तुम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये घेतला. तर हे दोन्ही निर्णय आपण घेणार का? महोदय, 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर किंवा त्या दिवशी जे नियुक्त कर्मचारी झालेले आहेत त्यांना निवृत्ती वेतन नाही हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु या संदर्भामध्ये 31 मार्च 2023 अन्वये लागू असलेले औषधान निवृत्ती वेतन योजना, कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान, रुग्णता निवृत्ती वेतन, सेवा निवृत्ती उपदान, हे सगळे जे काही लाभ आहेत हे त्यांना अनुज्ञ आहेत. त्याच्यावर कुठेही अन्याय आपण केलेला नाही. परंतु आपण जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे तो तपासून बघून त्याच्यामध्ये कायदेशीर बाबी देखील तपासून घ्याव्या लागतील.
कारण लाड पागे समितीच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये केसेस चालू होत्या. या संदर्भामध्ये देखील केसेस चालू आहेत. ही सगळी कायदेशीर बाब तपासून घेऊनच निर्णय घेण्यात येईल. माननीय सभापती महोदय, धन्यवाद. मी ही लक्षवेधी आपण लावून दिली त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. 20 वर्ष या महानगरपालिकेत मी काम केलं आहे. नाही, 20 वर्ष या महानगरपालिकेत मी काम केलं आहे. ही एकमेव अशी महानगरपालिका आहे जिथे ऐवजदार कर्मचारी पद्धत होती. कर्मचारी ऐवजदार म्हणजे काय, तर परमनंट कर्मचारी जागेवर काम करणारा ऐवजी कर्मचारी. मुद्दा असा आहे माननीय सभापती महोदया, सफाई कामगारांमध्ये समजा सफाई अडचणीत जाऊ नये, सुट्टीच्या दिवशी पण सफाई व्हावी म्हणून ही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेत उभी झाली. आणि या ऐवजदार कर्मचाऱ्यांनी खरोखर मेहनत करून एकेकाळी नागपूर आज ज्या पद्धतीने स्वच्छ सुंदर जे काही आहे, म्हणजे जे शहर आमच्या समोर गेले तेही नागपूर बघायला आले होते, हे या कर्मचाऱ्यांमुळे आहे. हे मी त्यांचं धन्यवाद देतो. मुद्दा मग त्यांना परमनंट करण्याच्या घोषणा झाल्या, अमकं झालं. मग माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी धन्यवाद देतो की हा GR निघाला. पण सर मी बसून जातो, तुम्ही सिनियर, 2 मिनिट. माझा मुद्दा एवढाच आहे की या 4407 ऐवजदारी कर्मचाऱ्यांना आपण 20 वर्ष आलं म्हणून परमनंट केलं. आणि तिथे आपण असं लिहिलं की यांची हे रिटायर्ड झाले की यांना लाड पागेचा फायदा मिळणार नाही. हा यांच्यावर अन्याय आहे. कारण हा शहर ज्या काळात हे ऐवजी निर्माण झाले होते तेव्हा शहर छोटं होतं, तेव्हा वाढ होते 75, आज दुप्पट वाढ झाली आहे. आणि एकही परमनंट पोस्ट भरल्या गेली नाही मागच्या 10 वर्षात. फक्त जे भारसार हक्कानी यायचे त्यांचे पदे भरले जायचे, पण शहर मोठं होत गेलं आणि ऐवजी कर्मचारी परमनंट केलं. त्यामुळे माझी एक बिलकुल सोयी प्रश्न मी डेव्हलप करणार नाही. माननीय मंत्री महोदयांना, मायबाप सरकारला माझा प्रश्न असा आहे की या 4407 लोकांना आपण लाड पागे समितीचा जे काही संबंधित जे कायदा आहे, जो नियम आहे, त्याचा लाभ देणार का? तो दिलाच पाहिजे. तो देणार आहात का? नंबर 1. नंबर 2, नागपूर महानगरपालिकेची जागोजागी मोठी जागा आहे, तिथे सफाई कर्मचाऱ्यांना प्लॉट दिलेत, त्यांना म्हणजे त्यांचे घर बांधून दिले. तर अशी जागा NIT NMRDAच्या क्षेत्रात शोधून त्यांना आपण त्यांचा निवास देणार आहोत का? पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, की अजून आपली काही नमो आवास योजना असेल का? रमाई आंबेडकर नाही, माननीय सभापती महोदय, ज्या काही 3-4 योजना असतील त्यात आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना तात्काळ आदेश देणार आहोत का की या संबंधित महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात त्याचा काय केलं आपण, त्याचा अहवाल देऊन यांचे घर बांधकाम सुरू होणार आहेत का? नंबर 3, माननीय सभामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की या 4407 कर्मचाऱ्यांपैकी ऑन ड्युटी काही ऐवजदार मरण पावले, ऑन ड्युटी, पण त्यांच्या वारसा हक्कांना आपण ऐवजीचं कार्ड पण दिलं नाही. एक आयुक्त होते वर्धने म्हणून, ते तिथे आले, त्या दिवशीपासून ते बंद आलं. कोर्टात केसेस झाल्या, मग काही लोकांना दिल्या गेलं, परत काही लोकांना, दादा थांबा एक मिनिट, काही लोकांना दिल्या गेलं, काही लोकांना थांबवलं. तर माझी एक मागणी आहे की जे कर्मचारी ऑन ड्युटी मरण पावले, ऐवजी कर्मचारी, त्यांच्या वारसा हक्कांना आपण परत तेवढ्याच लोकांना ऐवजी कार्ड देणार आहोत का? आणि हे तिन्ही गोष्टी सरकारने सफाई या दृष्टीने त्यांच्याकडे बघावं आणि या सगळ्या पोस्ट परमनंट केल्या. त्याचं तुमचं अभिनंदन, धन्यवाद मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं, मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं. पण यांना आपण लाड पागे दिला नाही तर यांच्यावर अन्याय होईल आणि तो अन्याय होणं सुरू झाला आहे. त्याचे आंदोलन झाले, कोर्टात केसेस झाल्या, लोकांनी आपल्या अंगावर मातीचं तेल ओतून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे हे सरकार मायबाप सरकार आहे. तुम्ही उत्तम योजना आणल्या आहेत. आता आपण लाडली बहिणा आणला आहे, आपण 3 सिलेंडर देणार आहोत, आपण सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळं करणार आहोत, आपण विद्यार्थ्यांना 8 लाखापर्यंत भगिनींना शिक्षण मोफत करतोय. पण या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये असंच माझं म्हणणं आहे. त्यामुळे सरकार निश्चित या बाबतीत स्वच्छता असेल, अमकं असेल, या बाबतीत निश्चित निर्णय घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देईल असा मला विश्वास आहे. तो आपण देणार आहोत का, एवढी फक्त विनंती. सभापती महोदया, या संदर्भात मी सुरुवातीला असं सांगितलं की लाड पागे समितीच्या शिफारसीनुसारच सफाई कामगारांना त्यांचा न्याय हक्क दिला जातो. या संदर्भामध्ये अधिसंख्य पदं आणि कायम स्वरूपाची पदं याच्यामध्ये हा थोडाफार डिस्प्यूट असल्यामुळं
या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि त्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. भाई गिरकर, सभापती महोदय, पुढच्या आठवड्यात करा 4 तारखेला. आणि त्या दिवशी काही माननीय नाही. सभापती महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली जाईल. मान्य कळलं नाही, मुख्यमंत्री साहेबांना विनंती तर गेल्या करतात. अधिवेशनामध्ये अधिवेशनात तुम्हीच घ्यायची आहे बैठक. सभापती महोदय, गेल्या अधिवेशनामध्ये माननीय सावंत साहेब तुम्हीच दिलं होतं की मुंबई महानगरपालिकेमधले जे सफाई कामगार आहेत त्यांना मालकी हक्काने घरं देण्याचं माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस यांनी 4 FSI देऊन श्रमसाफल्य योजनेतून घरं देण्याचं मान्य केलंय. आणि असं असताना तुम्ही आश्वासन दिलंय की हे आपण त्यांना सकाळ न्याय देऊ, परंतु अजूनपर्यंत मुंबईतल्या सफाई कामगारांना मालकी हक्काने घरं मिळाली नाही. तो आपण जे आश्वासन दिलं होतं ते लवकरात लवकर पूर्ण करणार का किंवा पूर्ण करणार का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य भाईंनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला की नागपूरची लक्षवेधी आहे, तरी देखील मागच्या अधिवेशनामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी काय उत्तर दिलेलं आहे हे तपासून पाहिलं जाईल आणि कार्यवाही केली जाईल. सभापती महोदया, मला परत मंत्री महोदयांना या सभागृहामध्ये त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये अधिसंख्य पद आणि त्यामध्ये जे रिटायर झालेले आहेत त्यांच्या वारसा हक्कांना आपण नोकरी देणार नाही, कारण त्याच्यापैकी काही पद व्यपगत होतात हे आपण उत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये 24 फेब्रुवारी 2023चा जो शासन निर्णय आहे तो मी थोडक्यात वाचून दाखवतो, पूर्ण वाचत नाही. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढत नसल्यामुळे आणि आस्थापना खर्चाच्या मर्यादेची अट आणि आकृतीबंधाची अट सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या प्रकरणात लागू राहणार नाही. तसेच सफाई कामगारांची पदे रिक्त झाल्यास ती लाड समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने भरण्यात येत असल्याने सफाई कामगारांची पदे व्यपगत होणार नाही असा आपला शासन निर्णय आहे. त्याच्यामुळे कृपा करून आपण तत्काळ याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा. नागपूर महानगरपालिकेमध्ये अनेक वारसा हक्कांनी ज्यांना याच्यामध्ये सामावून घ्यायला पाहिजे होतं त्यांना अजूनपर्यंत सामावून घेण्यात आलं नाही. हा एक मुद्दा झाला, तो आपण करणार आहे का? दुसरा महत्वाचा मुद्दा, कोविडच्या काळामध्ये या सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये केंद्र शासनानं 2020ला त्या ठिकाणी 50 लाख सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. तसा GR काढला होता की कोणीही कामावर असताना त्यांना समजा कोविडची लागण झाली आणि त्याचा समजा मृत्यू झाला तर त्यांना 50 लाख रुपये देण्यात येईल. नंतर मग केंद्र सरकारनं राज्य सरकारला सांगितलं की हे पैसे तुम्ही द्या आणि मग राज्य सरकारनं कोविड संपल्यानंतर गरज सरो वैद्य मरो अशा पद्धतीनं त्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसा हक्कांना काही दिलं नाही. 50 लाखांकरता त्या सगळ्यांनी कोर्टामध्ये केस टाकली. आता 2024 मध्ये कोर्टाने आदेश दिले की किमान 10-10 लाख रुपये ताबडतोब तुम्ही त्यांच्या खात्यामध्ये वळते करा. उरलेल्या 40 लाख रुपयाचं काय ते आपण देणार आहे का? शासनानं जो कोविडच्या काळामध्ये या सफाई कामगारांसाठी त्यांच्या जीवाच्या रक्षणाकरता हा जो विमा कवच सानुग्रह अनुदान त्याच्या माध्यमातून हा शासन निर्णय घेतला होता, त्याला आपण जागणार आहात की नाही आणि ते पैसे त्यांना देणार आहात की नाही, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की या संदर्भात बैठकीचं आम्ही आयोजन करतोय अधिसंख्य पदाच्या संदर्भातल्या आणि लाडपागे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की 50 लाखाच्या बाबतीमध्ये हायकोर्टानं जो काही निर्णय दिलेला आहे तो तपासून बघू, त्या निर्देशाचं तंतोतंत पालन करू. पण कोविडवर जर अभिजितजी बोलायचं झालं तर भरपूर काय कोविड ऐका ना, कोविडमध्ये काय झालेलं आहे हे फक्त मग नागपूर महानगरपालिकेपुरतं मर्यादित न राहता ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत येईल, मग ते खिचडीपर्यंत येईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सांगितलेल्या सूचनेचं पालन आम्ही नक्की करू आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करू. एकच छोटा मला मुद्दा आहे की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स नव्हता का काही ऑलरेडी? म्हणजे आता आहे कोविड झाल्यावरती नंतरची नुकसान भरपाई वगैरे वेगळा विषय आहे, पण एरवी जर का कामावर असताना त्यांना आजार झाला तर कोविडच्या संदर्भात ऑलरेडी काही लागू नव्हतं का? मग ते इन्शुरन्स त्यांच्या इन्शुरन्सची रक्कम मिळाली की नाही त्यांना? नाही मिळाली. मी तेच सांगतोय. 28/3/2020चा आपल्या केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा आदेश आहे.
की देशभरामध्ये अशा पद्धतीचे जे काही सफाई कर्मचारी आहे त्यांना समजा त्यांचा ड्युटी काळामध्ये कोरोना काळामध्ये सेवा करताना मृत्यू झाला, 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार. मग त्यानुसारून राज्य शासनानं GR काढला 2020 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि आजपर्यंत ज्यांचा मृत्यू त्या कोरोना काळामध्ये झाला 1 रुपयाचा छडाम या सरकारनं दिला नाही. ही प्रतारणा आहे त्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत. गरोद सरो वैद्य मरो त्यांना वापरून घेतलं, त्यांचा मृत्यू झाला आणि त्या सगळ्यांसोबत धोका केला, आणि म्हणून हे 50 लाख रुपये देणार आहे का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सर्व कागद सर्व GR सभापती महोदय, हा निर्देश कधी झाला याची देखील तारीख आहे. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं याची देखील तारीख आहे. आपण याच्यामध्ये न जाता त्यांना फायदा मिळाला पाहिजे या दृष्टीनं कामकाज करू, आणि म्हणून सांगितलं की हायकोर्टानं जे काही निर्देश दिलेले आहेत ते तपासून बघू आणि हायकोर्टाच्या निर्देशाची अंमलबजावणी शासन करेल. माझं म्हणणं असं एवढंच की या विषयामध्ये ब्लेम गेम करू नये, कारण आपल्याला ज्या वेळेला सरकारचे निर्देश येतात त्यावेळेला खरं तर 6 महिन्यात त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, आणि मग आपण म्हणू की आताच्या निवडणुकानंतर परत मुद्दामून दुर्लक्ष केलं किंवा काय केलं. त्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने नुकसान भरपाई किंवा त्यांच्यासाठी जे काय अधिकार आहेत योग्य ते तुम्ही लक्ष घाला त्याच्यामध्ये. सभापती महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे तातडीनं कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, एका अत्यंत गंभीर विषयाकडे आपल्या माध्यमातून लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितोय. मुंबई शहराची साफसफाई करण्याचं काम मुंबईतल्या सामाजिक संस्था त्या ठिकाणी करतात. मग त्याच्यामध्ये महिला सहकारी संस्था आहेत, महिला बचत गट आहेत, बेरोजगारांच्या सेवा संस्था आहेत, अपंग आहेत, आणि सभापती महोदय, घराघरातून किंवा परिसरातून कचरा गोळा करून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत या ठिकाणी हे काम करतात. परंतु सभापती महोदय, याच्यामध्ये 2 ते 2.5 हजार अशा प्रकारच्या संस्था आहेत आणि 75,000 स्वच्छता कर्मचारी आहेत. परंतु मला कळत नाही की आता एकच ग्लोबल टेंडर काढतायत आणि ते आहे 1200 कोटीचं 4 वर्षासाठी. म्हणजे त्या ज्या सफाई आता चालू आहेत, ज्या संस्था करतायत, कर्मचारी करतायत, त्यांना 6,000 रुपये भाई मिळतात वर्षभराचे, ज्याच्यामध्ये साधन सामुग्री करता 5,400 आणि 600 मासिक अनुदान. म्हणजे 6,000 रुपये त्यांना आपण वर्षभराचं देणार, आणि हे 1200 कोटीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला 21,800 रुपये देणार. म्हणजे 6,000 रुपयात जे काम चालू आहे ते तुम्ही 21,800 ला देणार आहात. त्याचबरोबर तुम्ही त्या ठिकाणी 75,000 त्या ठिकाणी सर्वसामान्यांवर बेरोजगाराची कुऱ्हाड त्या ठिकाणी आपण चालवणार आहात. या संदर्भात सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेने 16 फेब्रुवारीला निविदा प्रक्रिया सुरू केली आणि 7 वेळा पुन्हा रिस्पॉन्स न आल्यानं पुन्हा त्या निविदा मागवल्या गेल्या. हे फार मोठी प्रभावशाली कंपनी आहेत. त्या कंपन्या कोण आहेत त्यांची नावं मला या ठिकाणी पाहिजेत. आपण दस्तक वस्ती समन्वय समितीने या संदर्भात सुधाकर शिंदे अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिलंय. या चळवळीत बेरोजगार सेवांच्या काम करणारे नंदकुमार काटकर त्यांचे नेते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन हा विषय त्या ठिकाणी चव्हाट्यावर आणून न्याय मागितलाय. बाळासाहेब घाटगे, स्वप्नील पाठक हे सारे जे या विषयासाठी काम करतात त्यांनी ही भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. माझे आपल्या माध्यमातून सांगणं आहे की उत्तरामध्ये काय आपण देताय. उत्तरामध्ये असं सांगताय कामाची गुणवत्ता व परिणामकारकता याची जबाबदारी निश्चित करणे शक्य होत नाही. म्हणजे 2013 पासून हे प्रबोधन स्वच्छता अभियान सुरू आहे आणि 11 नंतर 13 नंतर आता 11 वर्षांनी जाग आली आपल्याला की त्यांची परिणामकारकता आणि गुणवत्ता त्या ठिकाणी बघता येत नाही. या संदर्भामध्ये रीट पिटिशन पण या बेरोजगारांनी त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. माझी पहिली मागणी या ठिकाणी आहे की तात्काळ या टेंडरला त्या ठिकाणी स्थगिती देणार आहात का,
आणि मुंबईचे बेरोजगार सेवा संस्था असतील, महिला बचत गट असतील, अपंग असतील, त्याचबरोबर सामाजिक महिलांची मंडळं असतील, उत्तम पद्धतीनं काम करतात सभापती महोदय. बरं, कुणाची मागणी नाही, कुणाची त्यांच्याविषयी तक्रार नाही. अचानक एकदम जादूची कांडी, एकदम 1200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि प्रत्येक कामगाराला त्या ठिकाणी 21,800 रुपये, म्हणजे 6,000 जे काम सुरू आहे ते 21,800 करणार. 4 वर्षाचं भाई, पण ते पण कामगार आहेत ना, जे आता करतायत प्राप्त परिस्थितीत, त्यांनाही तेवढा दिला पाहिजे. त्याच्यामुळे पहिलं म्हणजे टेंडरला स्थगिती देणार का, ती स्थगिती आपण द्यावी अशी माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती आहे. कारण 75,000 लोकांच्या पोटापाण्याचा त्या ठिकाणी सभापती महोदय प्रश्न आहे, ती स्थगिती आपण द्यावी अशी विनंती आहे. दुसरं जे आहेत त्याच सेवाभावी संस्था, महिला बचत गट यांना काम सुरू ठेवावं आणि 6,000 त्यांना फक्त मानधन आहे. त्याच्याऐवजी त्यांना जर 21,800 द्यायची तुमची मानसिकता झाली तर ते 21,800 या लोकांना द्या किंवा ते 15,000 पण त्या ठिकाणी काम करतील. म्हणजे पैशाची बचत होईल आणि ते बेरोजगार आणि या महिलांना सुद्धा काम त्या ठिकाणी मिळू शकेल. तर तशा प्रकारे त्यांचं मानधन त्यांना जो काही पगाराच्या स्वरूपात देतो तेही त्या ठिकाणी आपण वाढवणार का, अशा प्रकारचा माझा दुसरा त्या ठिकाणी प्रश्न सभापती महोदय आहे. आणि मी अपेक्षा करतो की या संदर्भात अनेक मुख्यमंत्र्यांनाही पत्र आमच्या मुंबई फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांनी दिलेला आहे आणि प्रत्येक आघाड्यांवर त्या ठिकाणी यंत्रणांना पत्र दिलेली आहेत. त्यामुळे हा विषय गांभीर्यानं घेऊन माझ्या या 2 मागण्या या ठिकाणी पूर्ण कराव्या. कारण 75,000 लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न, एका माणसाला तुम्ही ताकदवान करणार आहात, त्याला 1200 कोटी देणार आहात की 75,000 लोकांचा रोजगार आपण सिक्युअर करणार आहात. या 2 ज्या गोष्टी, टेंडर रद्द करणं आणि यांचं मानधन वाढवून देणं, यावर माननीय मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आम्हाला दिलासा द्यावा अशी विनंती. सभापती महोदय, मुंबई शहरामध्ये लाखो लोक झोपडपट्टीमध्ये राहतात आणि या लोकांकडे देखील, या झोपडपट्टीमध्ये देखील स्वच्छता असावी या कारणामुळं 2001 ला काही निर्णय घेण्यात आले आणि त्याच्यानंतर स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान हे 16/1/2013 ला स्थायी समितीचा 965 क्रमांकाने ठराव घालून हे मंजूर करण्यात आलं. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य आदरणीय प्रवीणजींनी या ठिकाणी सांगितले की जे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची नावं आपल्याला पाहिजेत, परंतु निविदा जरी झालेली असली तरी निविदा अजून उघडण्यात आलेली नाहीत. त्याच्यामुळं 4 कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला एवढंच माहिती आहे, परंतु त्या निविदा कुठच्या आहेत, कोणाला मिळाल्या आहेत किंवा काय याच्यावर कसलाच निर्णय झालेला नाही. परंतु आज सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली की जी संस्था किंवा ज्या स्वयंसेवी संस्था या ठिकाणी काम करतायत त्यांच्यावर अन्याय होणार नाही किंवा अन्याय होऊ नये ही भूमिका आपली आहे आणि तीच भूमिका शासन म्हणून आमची आहे. या संपूर्ण जे काही टेंडर असेल, निविदा असेल, ते किती कोटीचा आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलेलं आहे, याची सगळी माहिती घेतल्याशिवाय, पारदर्शकपणानं माहिती घेतल्याशिवाय ही निविदा उघडू नये अशा सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील. जे काम सुरू आहे, ज्या स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, महिला संस्था बेरोजगार करतायत, कुठलीही तक्रार नाही, मग ऑल ऑफ सडन तुम्हाला 1200 कोटीच्या टेंडरची काय आवश्यकता आहे? आपण निविदा तात्काळ रद्द करा आणि मग नंतर निर्णय घ्या ना तुम्ही सभापती महोदय. माझी मंत्री महोदय आपल्या विनंती आहे, हा मुंबईकरांच्या 75,000 लोकांचा विषय आहे, आपण तो गांभीर्याने घ्यावा अशा हात जोडून विनंती आहे माझी. माझा गांभीर्य आणि सगळे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातली सगळे गरीब लोक काम करतात, स्वच्छता ते अगदी गल्लीबोळात जाऊन करतायत. मला वाटतं एकाची कुणाची पाठराखण करण्याची आवश्यकता नाही. टेंडर महापालिका काढते, दोष आपल्याला सभापती महोदय लागणार आहे, सरकारला दोष लागणार आहे की तुम्ही एका 1200 कोटीच्या लोकांची त्या ठिकाणी तळी उचलताय, असा आपल्यावर आरोप लागू नये, आपल्याकडे कोणी त्या ठिकाणी संशयानं पाहू नये असं जर वाटत असेल आणि या 75,000 मध्यमवर्गीय मराठी कामगारांना त्या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी आपण त्या ठिकाणी, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, नंतर तुम्ही कॉल घ्या, बैठका घ्या, कामाचं स्वरूप बघा, विभाजन कसं करायचं, हे बेरोजगारी न होता गुणवत्ता काय वाढवता येईल सगळं घ्या, परंतु आज आपण टेंडरला त्या ठिकाणी स्थगिती द्यावी किंवा रद्द करावं अशी माझी मागणी कळकळीची आपल्याकडे विनंती आहे. उत्तरामध्ये हेच सांगितलं की 75,000 जे
मराठी बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही हीच भूमिका शासनाची आहे. परंतु ही निविदा निघालेली आहे, 4 कंपन्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. ते कशा पद्धतीनं त्याला स्थगिती द्यायची याच्या कायदेशीर बाबी देखील तपासून बघितल्या जातील. राजहंस सिंहांनी पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जी प्रवीण दरेकर साहेबांनी या ठिकाणी मागणी केली की त्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा त्याच्यामध्ये काम करणारी मराठी मुलं आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही हीच भूमिका शासनाची असेल. नाही दरेकरजी बाकीच्यांना विचारू द्या परत विचार. आदरणीय सभापती महोदय, हे लक्षवेधी याच्यासाठी आहे की हे योजना आली होती दत्तक बस्तीची. दत्तक बस्ती योजना याच्यासाठीच आली होती की मुंबई मध्ये जे मोठे स्लम आहे ते स्लम मध्ये साफसफाई व्यवस्थित व्हायला पाहिजे, स्वच्छता शौचालयाचं व्हायला पाहिजे. बोलायला लागले तुम्ही. हा मैं मराठीत बोलतो, हिंदीत पण बोलतो. शौचालय की स्वच्छता व्यवस्थित होनी चाहिए और इसके लिए ये योजना लेकर आई गई थी. इस योजना में वो चाहे महिला बचत गट हो, तमाम संस्थाओं को इसके लिए लाया गया था कि उन संस्थाओं को भी लाभ मिले और मुंबई के स्लम की स्वच्छता का काम. आज वो जो टेंडर लाया जा रहा है वो टेंडर सीधे 1200 करोड़ का जो लेके आने का काम हो रहा है वो आदरणीय सदस्य पूछ रहे थे कि कॉन्ट्रैक्टर का नाम क्या है. कॉन्ट्रैक्टर कौन है मुंबई महानगर पालिका में, चाहे सत्ता यहां हो चाहे सत्ता वहां हो, कॉन्ट्रैक्टर कौन रहते ये सबको पता है. और मेरा ये कहना है कि जिस प्रकार से ना कोई कंप्लेन हुआ है ना दत्तक बस्ती के बारे में कोई तकरार आई है, सीधे सीधे उनको रोकने का काम मुंबई महानगर पालिका में. जब मैं पहले विरोधी पक्ष नेता था तो मैं कहा करता था सभापति महोदया, जब नए कमिश्नर आते थे तो नया भिड़ू नया राज आए कि अपनी योजना उन्होंने लागू करना शुरू की. ये किसके फायदे का है? 75,000 मराठी लोकांवर अन्याय होणार आहे याच्यामध्ये. या अन्याय थांबवण्यासाठी आमची सरकार भक्कम आहे आणि सरकार ह्याला स्थगित देणार, माननीय मंत्री देणार, या आम्हाला खात्री आहे. ये आम्हाला खात्री आहे. इस प्रकार से मैं माननीय मंत्री जी से निवेदन करना चाहूंगा कि ये सभागृह ये निर्णय ले सकता है कि इसको तुरंत ये टेंडर रोकने का काम किया जाए. एक मिनिट गिरकर साहेब, त्यांचं उत्तर झाल्यावर बोला ना परत तुम्ही. म्हणजे सामंत साहेब बोला. हा सभापती महोदया, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी आणि आता सन्मान्य सदस्यांनी देखील भूमिका मांडली की 1200 कोटी रुपयाचं टेंडर काढून जर 75,000 मराठी बांधवांवर आणि भगिनींवर अन्याय होणार असेल तर त्याला तात्काळ स्थगिती दिली जाईल. तुम्हाला थांबा गिरकर भाई गिरकरांनी झालं. आमचे मंत्री यांचं आभार मानेन, कारण माझा समज होता याला आम्ही किती आरडाओरडा केला, परंतु हे सरकार संवेदनशील आहे, लोकांच्या बाजूचं आहे. हे आदरणीय उदय सामंत साहेबांनी दाखवून दिलंय. सभागृहाच्या वतीनं मी आपला आभार व्यक्त करतो. सगळे बेरोजगार महिला आणि 2,500 संस्था आपल्याला दुआ देतील, आशीर्वाद देतील अशी मी या ठिकाणी सांगतो. वेगळं काहीतरी बोलू नका, आधीच सांगते. सभापती महोदय, मी मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. फक्त आमची एवढीच विनंती आहे की अधिवेशन संपल्यानंतर तुम्ही असं बोलू नका की माझ्याकडे काय खाता नाहीये म्हणून. माझी विनंती अशी यासाठी आहे की दलित वस्ती दत्तक वस्ती योजनेच्या अंतर्गत अत्यंत चांगलं काम ते करतायत.
यांनाही माहिती आहेत, अनेक पक्षाचे कार्यकर्ते असतील ते काम करतायत, पण पक्ष म्हणून बघत नाही कधी पण. ही संस्था म्हणून घेऊन आपण त्यामध्ये बघण्याचं काम केलं पाहिजे. आज काय झालं, पूर्ण काम ठप्प झालेलं आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी जाऊ शकत नाही, तिकडे होत नाहीये. तुम्ही ही जी व्यवस्था जी आता म्हणताय त्याला स्थगिती दिल्यानंतर हे पूर्वरित त्यांना काम चालू व्हायला पाहिजे, नाही तर ते बाजूला चालू नाहीये असं व्हायला नको. म्हणून ती तातडीने जी सूचना जायला पाहिजे की स्थगिती, आणि जो काय तुमचा निर्णय होणार आहे कामकाज थांबता कामा नाही. आज पूर्ण रीतीने तिकडे कामकाज ठप्प झालेलं आहे, ही देखील आपण दखल घ्यावी ही विनंती. सभापती महोदया, निवेदीला स्थगिती दिल्यामुळं काम तर चालू ठेवावं लागेल आणि जे काम पूर्वी चालू होतं त्याच पद्धतीनं चालू ठेवलं जाईल. हा लक्षवेधी आपल्या संपलेले आहेत, परंतु आपलं शासकीय कामकाज आणि त्याच्यामध्ये विधेयकाचं कामकाज हे आपल्या नेहमीच्या कामकाजाचा भाग असतो. तर सन्माननीय कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभाजी लोढा हे आले होते शनिवारी, विरोधी पक्षनेते महोदय सभागृहात. सन्माननीय विरोधी पक्षनेते, त्यावेळेला आपण सांगितलं की बिल नको घ्यायला आणि म्हणून आपण बिल घेतलं नाही. तर सभागृहाला माझी विनंती आहे की हे जे विधेयक आहे सन 2024चं विधेयक, विधान परिषद विधेयक क्रमांक 3 हे घेण्यात यावं. तर काय सभागृहाचे सहकार्य राहावं. विधेयक घ्यायचे पॉइंट नाही, आधी लहान विधेयक आहे. ठीक आहे विधेयक घेऊ ना. माननीय सभापती महोदया, काही छोटं विधेयक एखादं सुद्धा घ्यायला पाहिजे. छोटा विधेयक आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विपस क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 ते विपस बी क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल अहो थांबा हो, पुढे ऐका. फक्त विचारात घ्यावं की नाही, प्राध्यापकांना शोभत नाही असं काही करणं. थांबा तर. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे, होयचे बहुमते विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता भाषण कर, मंत्र्यांना मांडायचं आहे ना काही विधेयक, मंत्र्यांनी मांडलंच नाही काही. आपल्याकडे शांतता ठेवा, बोलू नका, ऐका मंत्र्यांचं. माननीय सभापती महोदय धन्यवाद, आपण ऍडजस्ट करून घेतला. माननीय सभापती महोदय, साधारणतः व्हाईस चान्सलर आपले कौशल्य विकास विद्यापीठ आपली नवीन स्थापित केली होती. साधारणतः त्यामध्ये 2 वर्षाची कालावधी असती, पण हा नवीन प्रयोग होता, नवीन सर्व आपल्याला करायचा होता. म्हणून हा विधेयक फक्त असासाठी आहे की या वर्षी आपण 2 वर्षाची मर्यादा 3 वर्ष करून द्या आणि नंतर ते परत 2 वर्ष काही अडचण नाहीये. आता असं लहान विधेयक आहे तर तुम्ही सर्वजण सहकार करेल अशी मी अपेक्षा करतो. फक्त 1 वर्षाची 2 वर्षाची, हा 2 वर्षाची 3 वर्ष करायची, या 2 वर्षाची 3 वर्ष. नाही ठीक आहे, त्यांचं झालं की बोला. सचिन भाऊ बोला, नंतर अभिजित वंजारी बोलतील. सभापती महोदय, विधेयकाला विरोध नाहीये, परंतु आपण मागच्या वेळी पण या विधेयकाच्या अनुशासनाने पण काही विषय आपल्याकडे येतात. आपण त्यावेळी कबूल केलं होतं की आपण सर्व लोकप्रतिनिधींची पण बैठक आपण स्किल इंडियासाठी जे तुमचं जे कन्सेप्ट आहे, आता इकडे भाई मी आम्ही सर्वजण काम करतोय, नीम आली, नीमच्या नंतर फिक्स टर्म आलं, हा केंद्र सरकारशी संबंधित असतं. तरी देखील ज्यावेळी आपण राज्य सरकार म्हणून काही नवीन योजना आणता आपण त्यावेळी देखील त्याचाही अंतर्भूत जर आपण केलं नाही तर काय होतोय, आपण स्किल तयार करतोय, त्या लोकांची अपेक्षा वाढवतोय, आशा वाढवतोय, त्यांना नोकरी दिली जाते, कंपन्या त्या स्किलचा वापर करतात आणि 1-2 वर्षानंतर त्यांना बाहेर काढतात, त्यावेळी त्यांना कुठेही नोकऱ्या मिळत नाही. माझी या बिलाच्या माध्यमातून हा चांगला विधेयक तुम्ही आणताय, त्याच्यातले चांगल्या गोष्टी तुम्ही करतायत, पण त्या दृष्टिकोनातून पण देखील मी मागच्या वेळी पण उल्लेख केला होता की ITIच्या बाबतीत आपण निर्णय घ्या. 7 रस्त्याची ITI असेल किंवा आगरीपाड्यातली असेल, आउटडेटेड झालेत. आपण आश्वासन दिलं होतं की नाही आपण ते दुरुस्त करू आणि नवीन ग्रेड्स किंवा काही नवीन आपण जे सब्जेक्ट्स पण ऍड करण्याचं काम आपण करू. ते ह्याचाही अंतर्भूत तुम्ही त्यावेळी करायला पाहिजे. म्हणून माझी विनंती राहणार आहे मंत्री महोदयांना की या बाबतीत आमचं म्हणणं ऐकून घ्या. कदाचित आमच्या म्हणण्याला तथ्य पण नसेल, तुम्ही ओव्हररूल करा, पण कम्युनिकेशनच जर होणार नसेल तर मला असं वाटतं योग्य होणार नाही. या बिलाच्या माध्यमातून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या बाकीच्या विषयाबाबतीत पण एक आपण तातडीची बैठक आपण लावून सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन यामध्ये चांगल्या ज्या काही आमच्या सूचना आहेत, आता वॉक टू वर्क हे ऍप आपण करायला पाहिजे. सभापती 1 मिनिट बोलणार आहे, मी जास्त देणार नाही. ही ऍप वॉक टू वर्क मध्ये आज मुंबईतला समजा आमच्या लोअर परळमध्ये तिकडे कारखाने असतील किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असतील, आमचा लोअर परळचा माणूस हा भांडूपमध्ये जाऊन काम करतोय, भांडूपचा माणूस इकडे येऊन काम करतोय.
जर राज्य सरकारने स्वतःचा जर एक वॉक टू वर्कचा ऍप जर बनवलं तर तो भांडुपला जाणारा माणूस त्याला तिकडच्या तिकडे नोकरी मिळतील, लोअर परवरून पण जाणारा माणसाला इकडे मिळेल. फक्त त्याला कुठेतरी इंटरनेट आपला एकत्रित आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. कारण एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आपलं बंद झालेलं आहे, त्याचं आता काय राहिलं नाही. लोकांनी नोकऱ्या मागायला जायचं तर कुठे मागायला जायचं. तर त्या माध्यमातून पण देखील या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटसाठी पण ही एक संकल्पना आपण करू शकता का? मग उदाहरण द्यायचं असेल तर तो जर भांडुपचा माणूस इकडे न येता तिकडे थांबला तर तो 10,000 ऐवजी 8,000 मध्ये पण काम तयार करायला तयार होईल. कारण त्याचा फटीक कमी होतो, त्याला पैसे 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, परंतु त्याचा जे येणारा जो ट्रॅव्हल असेल किंवा बाकीच्या ज्या सवलती जी असतात ते देखील त्याला घरातल्या घरात मिळू शकतो किंवा जवळपास मिळू शकतो. वेळ आली तर लंच आवर मध्ये तो आपल्या घरात पण जाऊ शकतो आणि संध्याकाळ लवकर झाली तर कुटुंबाबरोबर पण राहू शकतो. म्हणून माझी विनंती राहणार आहे की या ऍपच्या माध्यमातून पण देखील एक काही नवीन जे अशा काही संकल्पना आहेत तेही अंतर्भूत जर करता आला तर एक मोठं काम मला वाटतं राज्य सरकार म्हणून होईल अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. सभापती महोदय, माननीय लोढा साहेबांनी आपल्या सभागृहामध्ये स्किल युनिव्हर्सिटीच्या अमेंडमेंटचं बिल या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यांनी उल्लेख करताना एक गोष्ट सांगितली की पहिल्यांदा त्या युनिव्हर्सिटीमध्ये अपॉइंट करताना व्हाईस चान्सलरची नेमणूक झाल्यानंतर त्यांना जो 2 वर्षाचा कालावधीची जी प्रोव्हिजन होती त्याच्यामध्ये आणखीन 1 वर्ष वाढ करून 3 वर्ष करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे बिल प्रस्तावित केलेलं आहे. मला मंत्री महोदयांना एक पुन्हा आठवण करून द्यायची आहे की केवळ तेच नाही आहे तर याच्यामध्ये जो व्हाईस चान्सलर पदाचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि त्यांची जी सिलेक्शन कमिटी आहे त्या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे वेळोवेळी ठरलेले जे काही गाईडलाईन्स आहे त्याही संदर्भामध्ये या बिलामध्ये सुधारणा आहे. त्याच्यामुळे दोन्ही कारणास्तव हे बिल या आपण का स्वीकारली नाही हा माझा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या आपल्या राज्यामध्ये ज्या काही स्किल युनिव्हर्सिटी आपण स्थापन केल्या असेल त्या स्किल युनिव्हर्सिटीमध्ये या सिलेक्शन कमिटीच्या प्रोव्हिजनच्या अभावी ज्यांचं सिलेक्शन केलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये आता आपण नव्यानं काही धोरण स्वीकारणार आहे का? कारण ते जे त्यांची सिलेक्शन कमिटीची जी काही गठन जे करण्यात आलेलं होतं ते काही त्या युजीसीच्या गाईडलाईन नुसार नाही, म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये आपलं सरकार काय धोरण करणार आहे. कारण याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा एका पिटिशन मध्ये हा आदेश दिलेला आहे की जी काही प्रोसिजर आहे ती त्या युजीसीच्या गाईडलाईन नुसार असलीच पाहिजे असा मत सुप्रीम कोर्टाने सुद्धा प्रदर्शित केलेला आहे. आणि म्हणून हा प्रश्न या ठिकाणी या सभागृहामध्ये चर्चेसाठी उपस्थित झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये जे काही युनिव्हर्सिटीज आपल्या स्थापना आपण करतोय त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे ऑफिसर्स आपण त्या ठिकाणी अपॉइंट करणार आहे मग ते व्हाईस चान्सलरचं पद असेल, रजिस्ट्रारचं पद असेल, प्रो व्हाईस चान्सलरचं पद असेल, फायनान्स ऑफिसरचं असेल, परचेस ऑफिसरचं असेल किंवा जे काही पदं असतील तर या सर्व पदांच्या त्या 2 वर्षाच्या त्यांच्या कालावधीमध्ये वाढ करून जोपर्यंत नव्यानं या प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांची अपॉइंटमेंट होत नाही तोपर्यंत त्यांना जो 3 वर्षाचा कालावधी द्यायचा आहे त्याला निश्चितपणे आपण सर्वजण मान्यता देणार आहे. परंतु तत्पूर्वी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनच्या 2018च्या गाईडलाईन्स प्रमाणे जे काही त्यांनी मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत की देशामध्ये जे काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आपण स्थापन करतोय त्याचं तंतोतंत पालन आपण या स्किल युनिव्हर्सिटी ऍक्टच्या माध्यमातून करणार आहे का हा माझा प्रश्न आहे. हा कृपया करून मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर द्यावं. धन्यवाद. काम्याने बोलायचं लोढे सर. माननीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंच्या नियुक्तीचा कालावधी 2 वर्षावरून 3 वर्ष करणे आणि त्यांच्या सिलेक्शन कमिटीचा क्रायटेरिया बदलणे हे जे काय आता युजीसीच्या नवीन नियमाप्रमाणे आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे ते करण्याचा या ठिकाणी विधेयक आणलेलं आहे. सभापती महोदय, हे जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे 17 फेब्रुवारी 2019 ला आपल्याकडे अस्तित्वात आलं
आणि आज जवळजवळ 5 वर्ष या विद्यापीठाला होऊन गेलेले आहेत. या विद्यापीठाने नेमकं राज्यामध्ये काय काम केलेलं आहे, किती मुलांना आजपर्यंत स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण दिलेलं आहे, किती मुलांना आजपर्यंत त्याच्यातून नोकऱ्या लागलेल्या आहेत, याचं देखील कुठंतरी चर्चा या निमित्ताने होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्ही आता शिक्षण क्षेत्रात काम करतो, आम्ही औद्योगिक क्षेत्रातही काम करतो. आम्हाला तर कुठं आजपर्यंत महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी कुठेही बघायला मिळालेली आम्हाला दिसत नाही. सिम्बायोसिस सारखी पुण्यात आपण पाहतो की स्किल युनिव्हर्सिटी आपण पाहतो. या सगळ्या खासगी विद्यापीठांच्या तुलनेत आपली राज्य शासनाची ही विद्यापीठ नेमकं काय काम करतंय याची देखील चर्चा मंत्री महोदय आज या निमित्ताने होणं गरजेचं आहे. कारण आपण हे केलं, परंतु आजही हे भाडे तत्वाच्या जागेमध्ये चालतंय. आजही याच्याकडे 20 पेक्षा जास्तचा परमनंट स्टाफ नाहीये. आजही आपल्या विद्यापीठाचे जे टीचर्सची मागणी आहे किंवा नॉन टीचिंग स्टाफची मागणी आहे ती शासनाकडे प्रलंबित आहे. मग आपण नेमकं हे विद्यापीठ कशासाठी चालवतोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न माझ्यासारख्या समोर निर्माण होतोय. सभापती महोदय, आज महाराष्ट्रासह आसाम, हरियाणा, दिल्ली, कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये देखील हे स्किल डेव्हलपमेंटचे युनिव्हर्सिटी काम करतायत. आणि मला या सभागृहात सांगितलं पाहिजे की दिल्लीचं युनिव्हर्सिटी जी आहे स्किल डेव्हलपमेंटची ती आज जगामध्ये एक आश्चर्य करणारं काम करते आहे. 15 सरकारी त्यांनी त्या ठिकाणी संस्था चालू केलेल्या आहेत आणि 10 पेक्षा जास्त ITI कॉलेजेस स्किल डेव्हलपमेंटचे दिल्ली सरकारने चालू केलेले आहेत अतिशय कमी कालावधीमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी ते जनरेट करताय. सभापती महोदय, आपलं महाराष्ट्राचं स्किल डेव्हलपमेंटनी किती आजपर्यंत नवीन इन्स्टिट्यूट तयार केल्या, कितीला संलग्नता दिली याबाबतची कुठलीही माहिती आजही आपल्या समोर दिसत नाहीये. सभापती महोदय, अतिशय अजून एक महत्वाच्या मुद्द्याकडे मला सभागृहाचं लक्ष वेधायचंय, ते म्हणजे ही जी सिलेक्शन कमिटी आहे ही UGCच्या नियमाप्रमाणे अमेंडमेंट करण्यासाठी आज आपण सभागृहात चर्चा करतोय. पण पूर्वीचं नेमकं क्रायटेरिया काय होता आणि आता जो नवीन क्रायटेरिया जो तुम्ही घेऊन येताय या विधेयकाच्या माध्यमातून, या 2 क्रायटेरियामध्ये काय फरक आहे हे देखील कुठेही अजून सभागृहाच्या समोर आलेलं नाही. मग नेमकं UGCने काय बदल केला? पूर्वी सिलेक्शन कमिटीत कोण कोण सदस्य असू शकायचे, आता कोण कोण सदस्य आहे? आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीनुसार आजही या सिलेक्शन कमिटीमध्ये आता सचिन भाऊंनी सांगितलं की स्किल डेव्हलपमेंटचा जास्तीत जास्त वापर हा औद्योगिक क्षेत्राला झाला पाहिजे, कारण शेवटी मुलं शिकल्यावर त्यांना नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजे. परंतु या सिलेक्शन कमिटीमध्ये कॉर्पोरेट सेक्टरचा किंवा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा कोणी प्रतिनिधी या सिलेक्शन कमिटीमध्ये नाही. एखाद्या कंपनीचा प्रतिनिधी असावा. आज टाटा ट्रस्ट सारख्या संस्था आहेत किंवा अन्य संस्था आहेत ज्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये प्रचंड काम करतायत, खासगी क्षेत्रामध्ये काम करतायत, त्यांचा कुठेतरी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असावा. मात्र अशी कुठलीही तरतूद नाही याच्यामध्ये, खासगी याच्यात तरतूद आपल्या याच्यात नाहीये. कोणाचा प्रतिनिधी आहे? अकॅडमिशियन लिहिलेला आहे. तो जो आहे ना तो डॉक्टरेट डिग्रीचा प्रश्न आहे, तो अकॅडमिशियनचा प्रश्न आहे. माझं जे म्हणणं आहे की याच्यामध्ये जे उद्योग व्यवसाय आहेत यांचा प्रतिनिधी जर त्याच्यामध्ये आला तर त्याचा गॅप कळेल. आज सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, सगळ्या ITI कॉलेजेसमध्ये, डिप्लोमा कॉलेजेसमध्ये एकच प्रॉब्लेम आहे की शिकवलं वेगळं जातंय आणि इंडस्ट्रीला वेगळी गरज आहे. याच्यामधला जो गॅप आहे तो गॅप कळत नसल्यामुळे आजही नोकऱ्या आपण आपल्या मुलांना देऊ शकत नाही. आणि म्हणून या कमिटीमध्ये, सिलेक्शन कमिटीमध्ये उद्योग जगतातले देखील 1-2 प्रतिनिधी असले पाहिजे जे चांगल्या पद्धतीने त्याच्यात देऊ शकतात. आणि मोठमोठ्या संस्था ज्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करतायत त्यांचे देखील प्रतिनिधी या सिलेक्शन कमिटीत असले पाहिजे. कारण मागच्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये या स्किल डेव्हलपमेंट स्किल युनिव्हर्सिटीचा कुठलाही परिणाम महाराष्ट्रातल्या एकाही मुलामुलीवर नोकरी मिळण्यामध्ये झाल्याचं माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही. त्यामुळे यावर देखील सभापती महोदय मला असं वाटतं की मंत्री महोदयांनी प्रकाश टाकणं गरजेचं आहे. कारण हे जे उदाहरणं आहेत भारतातले, या भारतातल्या चांगल्या उदाहरणांकडे जसं दिल्लीचं मी सांगितलं तसं आसामचं देखील, आसामनी 2021 मध्ये विद्यापीठ स्थापन केलं आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने त्यांना फायनान्स केलेला आहे. आता मागच्या अधिवेशनात साहेब आपण सांगितलं होतं की ITI कॉलेजेसचं आपण पूर्ण नव्याने सगळं त्यांचं काम करणारे, त्यासाठी जागतिक बँक आपल्याला पैसे देणारे असं आपण मागच्या अधिवेशनात सांगितलं होतं. मी अनेक वेळा मागणी केली, आपल्या ITIच्या डायरेक्टरांकडे देखील मी गेलो की उत्तर महाराष्ट्रामधल्या जे काय आमचे 160-170 ITI कॉलेजेस आहेत त्याचा एक आपण रोडमॅप करू, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला इंडस्ट्री आणता येईल. आज मी अमरावतीमध्ये गेलो, अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क आपण चालू केलेला आहे. टेक्सटाईल पार्क मध्ये मी गेलो,
फक्त तिथं 4 ते 5च कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत. ज्यावेळेस मी सगळ्यात मोठ्या कंपनीमध्ये भेट द्यायला गेलो, त्यांना विचारलं की तुमचं सगळ्यात मोठं काय चॅलेंज आहे, ते म्हणले आमच्याकडे लेबर नाहीये. आणि आज आम्ही पाहतो की टेक्सटाईल पार्क केलं अमरावतीला आणि टेक्सटाईलचं ITI चालतोय नाशिकला. प्रिंटिंग प्रेस सरकारी नोटांची प्रेस आहे, करन्सी प्रेस आहे नाशिकला आणि प्रिंटिंगचा क्लास चालतो औरंगाबादला. म्हणजे ज्या इंडस्ट्रीला जिथं गरज आहे तिथं ते कोर्सेस चालले पाहिजे. याचं देखील कुठंही मला असं वाटतं तारतम्य जे आहे ते आपल्या विभागामध्ये दिसत नाही. आणि म्हणून मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की ITIच्या बाबतीमध्ये असेल, स्किल युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये असेल, आपण थोडंसं गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण तुमचंच एकमेव खातं आता राहिलेलं असं आहे का जे या युवकांना महाराष्ट्रातल्या नोकऱ्या देऊ शकतं. असं एकमेव खातं जर कोणतं असेल तर ते स्किल डेव्हलपमेंट खातं आहे. आणि म्हणून त्याच्यावर आपण थोडंसं प्रकाश टाकावा अशी माझी विनंती आहे. एक मिनिट, लाड साहेब, लोढा साहेब, लाड उभे. माईक समोर उभे राहा. देश आता 75 वर्ष झाली. आपण किती स्किल्ड आणलो का? आज आपल्या देशात फक्त 3.5% स्किल्ड लेबर आहेत. चीनमध्ये 36% आहेत, जपानमध्ये 80% आहेत. त्यांना काही कमी पडत नाही, त्यांना लेबर स्किल्ड लेबर कमी पडत नाही. पण आपण त्या पद्धतीने कधी गेलो नाही. आता तुम्ही आणलंय, स्किल्ड युनिव्हर्सिटी आणल्या, पण कुठं काम चांगलं केलंय, कुठं चांगलं प्रॅक्टिकल दिलंय आम्हाला दाखवा. आम्ही त्या कॉलेजला जाऊन भेटतो आणि त्या कॉलेजने कितपत लेबरमध्ये स्किल आणलंय आम्हाला बघू द्या. आज आम्ही ITI काढतोय, खाजगी ITI आम्ही काढतोय, पण ते अडवणूक जास्त, त्याला गती देण्यापेक्षा आम्ही एखादा जादा कोर्स मागितला लोकांना किंवा कंपन्याला पाहिजे त्यासाठी देण्याऐवजी अडवणूक जास्त होते. आणि ही अडवणूक आम्हाला नको आहे का? स्किल्ड माणसं होऊ शकत नाहीत. आम्ही तुम्ही म्हणता स्किल्ड युनिव्हर्सिटी कुठं काढल्या, कुठं नाही, कुठे काय चालले, तर आम्हाला कामकाज दाखवा, आम्ही जाऊन बघतो. आणि अशा पद्धतीनं आपण स्किल्ड आणल्याशिवाय मुलांना काम मिळू शकत नाही. आज देशात बघितलं स्किल्ड माणसंच नाही. आम्ही सांगलीसारख्या ठिकाणी बघितलं, एखादा प्लंबर आणायला म्हटला 8 दिवसात तिथं माणूस मिळत नाही आणि आणला तर तो साहित्य घालतोय, त्याच्या मजुरी जास्त घेतो तो. म्हणजे स्किल्ड माणसं नाही, त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढे द्यावं लागतात. पण स्किल्ड तुम्हाला युनिव्हर्सिटी आणायची आहे, कसलं स्किल आणायचं आहे, काय तुम्ही शिक्षण देताय, काय ट्रेनिंग देताय, ट्रेनिंग मिळाल्याशिवाय त्या स्किल येऊ शकत नाही, प्रॅक्टिकल मिळाल्याशिवाय स्किल येऊ शकत नाही, नुसते पुस्तकी ज्ञानानं स्किल येऊ शकत नाही. तुम्ही म्हणताय आम्ही त्यांना हे दिलं, म्हणजे ट्रेनिंग दिलं, तास 2 तासाचं कोचिंग दिलं, तास 2 तासाचं ट्युशन काय होत नाही. 6 महिने, वर्ष 2 वर्षाचं त्यांना प्रॅक्टिकल दिलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकल ज्यावेळी त्यांना मिळेल त्यावेळी स्किल्ड झालं असं म्हणूया आणि स्किल्ड आपलं देश होईल. पण आज स्किल्ड देश नाही, फक्त 3.5% स्किल्ड लोक आहेत आणि त्याचं काहीच होत नाही. देशाची कमतरता इतकी आहे, स्किल्ड माणसंच नाही. अशा पद्धतीने कित्येक कंपन्या बंद पडतायत. ते काय म्हणतात, आम्हाला माणसं नाही, स्किल्ड माणसं नाहीत. कुणी द्यायची? शासनाने जर तसे कोर्स केले नाही दिले, कोण द्यायचे? मग तुम्ही द्यायचे. आणि स्किल्ड युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्ही काय काय दिले ते आम्हाला एकदा दाखवा. ते विधायक आम्हाला ठीक आहे, पण त्यासाठी तुम्ही कितपत काम केलं? शासनाने स्किल्ड युनिव्हर्सिटी काढली, त्यांनी कितपत काम केलं, कितपत स्किल्ड केले लोक आणि कितपत त्यांना प्रॅक्टिकल दिलं हे आम्हाला बघू द्या. असं झालं तर मग आपल्याला काही ना काही होईल. आणि त्यासाठी स्कीम म्हणजे टीम नेमा, त्या 5-7 लोकांची 10 लोकांची टीम नेमा आणि त्यांचं कंट्रोल असू द्या. तुम्ही काढलं म्हणताय, आम्ही नाही म्हणतोय आणि लोकांना काही मिळत नाही, प्रॅक्टिकल मिळत नाही, असं होता कामा नये. त्यामुळं आम्हाला तुम्ही दाखवा, त्याचं बघू द्या आम्हाला, कितपत स्किल्ड आणलं, कितपत प्रॅक्टिकल दिलं हे बघू द्या आम्हाला. असं झालं तर आपल्याला स्किल्ड देश होता येईल, करता येईल. आज स्किल्ड देश नाही, पण त्यासाठी स्किल्ड युनिव्हर्सिटी काढली तर स्किल्ड देश होऊ शकतात असं नाही. आज कित्येक कंपन्या लोकांना उद्योग बंद पडतायत का? स्किल्ड कामगार तयार नाही, तुला शिकवायला इंटरेस्टच नाही, इन्स्ट्रक्टर नाहीत आणि टीचर नाहीत, शिकून द्यायचं की तुम्ही देऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्याला म्हणजे बेसिक काय केल्याशिवाय आपले स्किल्ड देश होऊ शकत नाही. आणि त्यासाठी काय काय तुम्ही केलंय, स्किल्ड युनिव्हर्सिटी काय, तुमची संकल्पना काय आहे, तुम्ही काय काय केले हे आम्हाला दाखवा. त्या स्किल्ड युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला जे स्किल्ड काढले, खाजगी नाही सोडे, त्यांचं सोडून द्या, त्यांचे ते चांगले चालवत आहेत. पण शासनाने इतकं मोठा पैसा घालवायचा, लक्ष द्यायचं, पण तुमच्याकडून काय झालं ते आम्हाला बघू द्या. आणि असं नाही झालं तर काही होऊ शकत नाही, स्किल्ड देश होऊ शकत नाही. आणि पलटणी बेकारी फटणी पलटी वाढत जातील, ते होता कामा नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही काय केलं आम्हाला दाखवावं. आणि हे विधेयकाला आमचं काय होत नाही, पण हे अशा पद्धतीने तुम्ही स्किल्ड माणसं आणताय, प्रॅक्टिकल देताय, आम्हाला बघू द्या, बघावं असं म्हटलं.
थोडंशी ते म्हणतात ना, एकदा काम दाखवा, तर व्हिजिट ठेवा एखाद्या इन्स्टिट्यूटला याच्यानंतर. करतो मॅडम. माननीय सभापती महोदय, आपले धन्यवाद. जे आमदाराने त्यामध्ये भाग घेतला त्यांच्या पण मनापासून धन्यवाद. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्किल डिपार्टमेंट पूर्वीपासून एक नेग्लेक्टेड डिपार्टमेंट आहे. फार महत्वपूर्ण डिपार्टमेंट आहे, तरी पण महाराष्ट्रामध्ये नेग्लेक्टेड आहे. आपण हा सरकार आल्यानंतर आपण स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना केली, स्किल ऍक्ट आणला आणि ते काम आपण सुरू केलं. आपल्याकडे स्वतःची बिल्डिंग नाही. आपल्याकडे जे बिल्डिंग बीटी मध्ये आहे त्या बिल्डिंग मध्ये इलेक्शन डिपार्टमेंटची ऑफिस आहे, बीएडचे कॉलेजेसचे ऑफिस आहे, मराठी भाषाची ऑफिस आहे. आपल्याकडे फक्त 5 रूम आहेत त्याच्यामध्ये. आपण आता नवीन स्किल युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन 1 वर्षापूर्वी नवी मुंबईमध्ये जमीन घेऊन तिथे सुरू केला. काम पण सुरू झाला, पण आता ते अजून ते वेळ आहे. त्यामध्ये आपण फास्ट काम करण्यासाठी तिथे आपण भाड्यावर जागा घेतली. पुण्यामध्ये पण भाड्यावर जागा घेऊन आपल्या जागा होती तिथे पण आपण काम सुरू केला. आपला इंटेन्शन अतिशय चांगला आहे, गतीने काम करायचे असं आपण इंटेन्शन आहे. माननीय सचिन भाऊने जे सांगितलं की आपण एक नवीन ऍप तयार करावा, ते अतिशय चांगली कल्पना आहे. आपण जे काय त्याच्यामध्ये आपण काय सूचन करू शकतो ते करा, आपण नक्की करू. आपण आपली माहितीप्रमाणे आपल्याकडे जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होता, ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये लोकांनी फार स्लो गतीने त्यांचा ऍप होता. आता आपण ते नवीन टेक्निकल माणूस आणलेला आहे. 15 दिवसानंतर मॅक्झिमम 1 महिन्याच्या आत आपला कोणी तिथे रजिस्टर केला तर ते लगेच ते रजिस्टर होईल. त्यांना माहिती पण मिळेल की कुठे वॅकन्सी आहे आणि माणूस पाहिजे तर माणसाची पण माहिती तिथे मिळेल. ते आपण ऑलरेडी काम सुरू केलं आहे. माननीय अध्यक्ष सभापति महोदय, मैं 2-3 बातें और बताना चाहता हूँ. पहले मैं आपके बंजारी साहब ने जो 2-3 प्रश्न उठाए कि भाई सिलेक्शन कमिटी में यूजीसी में पहले किया था और अभी क्या हुआ. ये यूजीसी कमिटी मध्ये पूर्वी यूजीसीचे नॉर्म्स होते, नंतर कोणी कोर्टामध्ये गेला, कोर्टामध्ये जाऊन त्याने जे काही कोर्टाने आदेश दिला त्याप्रमाणे आपण आता हा नवीन सिलेक्शन कमिटीचे निर्माण केलंय. लहान चेंजेस आहे, फक्त काय मोठे चेंजेस नाही आहे. पूर्वी शोध कमिटी होती, आता सिलेक्शन कमिटी आहे आणि त्यामध्ये आपण पण पूर्वी डिपार्टमेंटचे अधिकारी होते, आता आपण फार चांगले शिक्षण अधिकारी किंवा ते आपण जे सांगत होते ते इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह ते पण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. अजून आपल्या काही सूचना असेल तर त्यामध्ये स्वागत आहे, काय त्यामध्ये कारण नहीं कि अपन ना दें. माननीय अध्यक्ष महोदय, मैं आपके इस माध्यम से 2-3 बातें और बताना चाहता हूं कि ये महाराष्ट्र में मैसेज नहीं जाना चाहिए कि स्किल के बारे में कुछ काम नहीं हो रहा है. स्किल के बारे में क्या क्या हो रहा है इसके बारे में छोटा सा यदि मैं आपको बताऊं. महाराष्ट्र में 28,000 ग्राम पंचायत है. महाराष्ट्र बनने के बाद में एक भी ग्राम पंचायत में एक भी स्किल सेंटर नहीं था. अपन ने पहली बार एनजीओ को रिक्वेस्ट कर करके लोगों से मिल के 511 स्किल सेंटर शुरू किए और 511 में 470 स्किल सेंटर आज भी काम कर रहे हैं. अब छोटे 5,000 से छोटी ग्राम पंचायत में क्या स्थिति होती है, घर नहीं होता है, रूम नहीं होता है, टीचर नहीं होता है, बाथरूम नहीं होता है, बच्चे नहीं होते, फिर भी वो कर रहे हैं. और इस बार के बजट के अंदर 1,000 ऐसे गांवों के ग्राम पंचायतों के स्किल सेंटर का हमको अप्रूवल मिला है. वो 1,000 ग्राम पंचायत के स्किल सेंटर अगले 3 महीने में शुरू हो जाएंगे. आपके पास भी कोई सूचना हो, किसी भी माननीय सदस्य के पास सूचना हो तो आप हमको बताइए, वहां पर हम स्किल सेंटर खोल के देंगे. और अभी आपने जैसे कहा कि भाई उद्योग की डिमांड और होती है और आप स्किल और सिखाते हो, तो माननीय सभापति महोदय, मैं आपके माध्यम से सदन को और माननीय सदस्य को और महाराष्ट्र के लोगों को बताना चाहता हूं कि हमने ऐसी स्कीम शुरू की है कि कोई भी उद्योग ये बोले कि मेरे को ऐसे 25 लोगों की रिक्वायरमेंट है, 25 लोगों के ऊपर मेरे को बच्चों की रिक्वायरमेंट है, मेरे को इस तरह के बच्चों की रिक्वायरमेंट है, उसकी जगह उसका कोर्स और खर्चा हमारा, बच्चे उसके पास होंगे तो बच्चे, नहीं तो हमारे बच्चे हम देंगे, हम बच्चों को वहां जाकर सिखाएंगे. और माननीय अध्यक्ष महोदय, सरकार आपके द्वारा इसके अंदर हम उद्योगों के अंदर शुरू करें, कोई भी आप चेक कर लीजिए, आप बता के दीजिए 1 महीने के अंदर हम स्किल सेंटर शुरू करके देंगे. माननीय अध्यक्ष महोदय, सबसे ज्यादा स्किल की रिक्वायरमेंट कहां पर आती है, तो कॉलेज के बच्चे जो 12वीं से 11वीं 10वीं के बाद में कॉलेज के अंदर बच्चे का तब माइंड बनता है कि इसके बाद में क्या करूंगा. माननीय सभापति महोदय, भारत में पहली बार 1,100 कॉलेज के अंदर चाणक्य स्किल एकेडमी अपन ने शुरू की है. अपन ने चाणक्य जी के नाम पे आचार्य चाणक्य स्किल एकेडमी अपन ने शुरू की है.
100 कॉलेजेस में प्रायोगिक तौर के ऊपर स्किल एकेडमी शुरू हो गई है, और जो बाकी हमने 1000 की रिक्वायरमेंट दी थी माननीय मुख्यमंत्री, माननीय उप मुख्यमंत्री के अप्रूवल के बाद में, उसमें 1600 कॉलेजेस, महाराष्ट्र का एक भी तालुका ऐसा नहीं बचा जहां की रिक्वायरमेंट नहीं है। हर कॉलेजेस के अंदर अपन उनकी जगह, उनकी बच्चे उनके, हम केवल उनको उनकी पसंद का स्किल सब्जेक्ट सिखाएंगे। हमने हर विभाग के हर जिले के अंदर 10-10 सब्जेक्ट निकाले हैं, पर 10 सब्जेक्ट की चॉइस उनको दी है कि आपको कौन सी चॉइस लगती है उसको आप गिनिए। और इसके बाद में माननीय अध्यक्ष महोदय 1100 स्किल सेंटर कॉलेजेस के अंदर अगले 2 महीने में शुरू हो जाएंगे। माननीय सभापति महोदय, अपने पास में 448 स्किल ये अपने आईटीआई हैं। 448 आईटीआई में केवल 150 आईटीआई के अंदर आईएमसीटी मैनेजमेंट कमेटी, जो आपका सबका मानना है कि भाई इसमें वहां के चार्टेड अकाउंटेंट का, वहां का इंडस्ट्रियलिस्ट का, वहां का कोई इन्फ्लुएंसिव आदमी है जो नौकरी दे सकता है, जो गाइड कर सकता है, कोई एनजीओ है, उसका प्रतिनिधि होना चाहिए। माननीय सभापति महोदय, अपन ने इस बार जीआर निकालकर, 10 दिन पहले जीआर निकल गया है, सारे के सारे आईटीआई के अंदर अपन ने मैनेजमेंट कमेटी बनाई है, और मैनेजमेंट कमेटी के अंदर 25% माने कम से कम 5 में से 1 मागास वर्गीय होना चाहिए, ये भी उसमें अपन ने कंडीशन रखी है, और समाज के सब लोगों को उसमें सम्मान और प्रतिनिधि मिले। माननीय अध्यक्ष महोदय, ये काम भी अपना शुरू हो गया है। आपके पास भी आपके इलाके में जो आईटीआई है, वहां पर कोई भी व्यक्ति आप इंटरेस्ट लेके काम करना चाहता है, इसमें कोई पॉलिटिक्स नहीं है। और माननीय सभापति महोदय, हमारा डिपार्टमेंट एक छोटी सी बुकलेट बना रहा है जिसमें 10 काम, जिसमें आप सबका सहयोग चाहिए और आप सबको भी उसका फायदा होगा, क्योंकि समाज जैसे क्या हो रहा है, अभी हम माननीय सभापति महोदय पूरे महाराष्ट्र के अंदर, मैंने सभी पार्टी लाइन छोड़कर सबको पत्र लिखे हैं, पूरे महाराष्ट्र के अंदर कैरियर गाइडेंस के कोर्सेज चल रहे हैं, कैरियर गाइडेंस के कैंप चल रहे हैं। आप कोई भी कैरियर गाइडेंस का कैंप मांगिए, आपको कैरियर गाइडेंस का कैंप आपके पसंद के क्षेत्र में मिलेगा। हम सारे महाराष्ट्र के अंदर रोजगार मेलावे कर रहे हैं, कोई पार्टी लाइन नहीं है, कोई भी रोजगार मेलावा मांगेगा उसका रोजगार मेलावा मिलेगा। पर आप यदि इंटरेस्ट लेंगे तो आप साथ में एम्प्लॉयर भी अच्छे लाएंगे। डिपार्टमेंट की काम करने की लिमिटेशन है, आप यदि 10 अच्छे एम्प्लॉयर को लेके आते हैं और 50 बच्चों को लेके आते हैं तो उसका सारा व्यवस्था का खर्चा हम करेंगे और उसका फॉलोअप भी करेंगे। माननीय अध्यक्ष सभापति महोदय, मैं आपके माध्यम से 2-3 बातें और बनाना चाहता हूं। 2500 करोड़ रुपए हमने महाराष्ट्र में वर्ल्ड बैंक के लिए आईटीआई और स्किल के लिए बढ़ाने के लिए स्पेशल फंड पास करा के लिया है। वर्ल्ड बैंक ने उसको अप्रूवल दे दिए, फाइनल अप्रूवल दे दी है। 2 महीने के अंदर वो पैसा हमारे पास आ जाएगा। और माननीय सभापति महोदय, इतना ही नहीं, जब ये सरकार बनी, मैं किसी को एक्यूज नहीं करता हूं, तब हमारे पास में 400 करोड़ रुपए सेंट्रल की और अलग अलग जगह के पिछले 7-8 साल के पड़े थे इस आईटीआई को रिनोवेट करने के लिए। एक भी पैसा उसके अंदर का यूज नहीं हुआ। लास्ट 2 साल के अंदर हमने करीब 70% आईटीआई में रिनोवेशन किया है, आईटीआई की सफाई करवाई है, आईटीआई में लैब बनवाई है, आईटीआई में मशीनरी चेंज की है, आईटीआई में टॉयलेट ठीक किया है, महिलाओं के लिए अलग टॉयलेट बनाए, फर्नीचर ठीक किया है, खेलने का मैदान बनाया, पेड़ लगाया। और हर आईटीआई के अंदर अभी हमने एक-एक गांव, उनको सामाजिक भान रहे, इसलिए एक-एक गांव उनको एडॉप्ट करने को बोला है। ये सब माननीय सभापति महोदय, मैं अगले 10 दिनों में इनके पास राइटिंग में लेटर लिख के बुकलेट के साथ भेजना चाहता हूँ। रात्रि अभ्यासिका, हर आईटीआई में रात्रि अभ्यासिका चलती है। ये लोगों का, आईटीआई के बच्चों का ऐसा समझना कि इनकी कोई फीस नहीं चार्ज करते, इसलिए उनका कोई सम्मान नहीं है, उनका कोई इन्वॉल्वमेंट नहीं है, गलत है। और इसलिए माननीय सभापति महोदय, आपके पास हर जगह आपके पास कोई न कोई आईटीआई होगी, आप चेक करिए, हर आईटीआई में रात्रि अभ्यासिका चलती है। माननीय अध्यक्ष महोदय, सभापति महोदय, महाराष्ट्र के अंदर हर साल कम से कम 5 लाख बच्चे फॉरेन में पढ़ाई करने को, नौकरी करने को जाते हैं, कम से कम 5 लाख स्किल बच्चे। बाकी तो समझिए कि 5 लाख और 10 लाख जाते होंगे। अब इसमें होता क्या है, जो रिक्रूटमेंट एजेंसी है, वो रिक्रूटमेंट एजेंसी उसका 5 लाख, 7 लाख, 10 लाख, 25 लाख रुपए तक लेती है। और उसके बाद में कम से कम 25% केसेज में फ्रॉड होता है। बच्चे पैसे जमा कर देते हैं, उनका वीसा नहीं होता, वीसा हो दिया तो वहां जाके नौकरी नहीं मिलती, नौकरी मिली तो 1-2 महीने में निकाल देते हैं, रहने को जगह नहीं मिलती। माननीय सभापति महोदय, इस सरकार ने, जिसके नेता माननीय एकनाथ आदि शिंदे हैं, जिसके उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस मेरे नेता, उसमें उप मुख्यमंत्री और माननीय अजीत दादा पवार, माननीय सभापति महोदय, भारत में पहली बार हमने स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्किल एकेडमी का प्लान बनाया, जीआर इश्यू किया। और मैं आप सबसे निवेदन करता हूं कि ज्यादा दूर नहीं, मुंबई के अंदर गोविंदी में वो चल रही है, पिछले 3 महीने पहले हमने शुरू की।
वहां पर अभी हम जर्मन भाषा बच्चों को सिखा रहे हैं। जर्मन भाषा, जापानी भाषा, हिब्रू भाषा, जिस भाषा का रिक्वायरमेंट दुनिया से कहीं से आएगा वो केवल मुंबई में नहीं है, महाराष्ट्र के 5 विभागों में 5 हम स्वामी विवेकानंद इंटरनेशनल एकेडमी शुरू कर रहे हैं। वहां के फॉरेन कॉन्सुलेट को साथ लेके शुरू कर रहे हैं। पहले बैच में हमारे 22 बच्चे पास हुए, 45 बच्चे और उसमें तैयार हुए, जिनको हम अगले 15 जुलाई को जब हमारा स्किल एरिया आता है उस दिन हम उनको फॉरेन भेज रहे हैं। माननीय सभापति महोदय, इसके अलावा आपकी जानकारी के लिए थाना के अंदर, थाना कोपरी के अंदर आपको रिक्वेस्ट, आप जाके देखिए, हमने बीवीजी के साथ में मिलकर वहां पर संत गाडगे बाबा स्वच्छ भारत एकेडमी शुरू की है। पूरी की पूरी बिल्डिंग बेकार पड़ी थी बंजारी साहब, आप कभी जाके कभी आनंद होगा, आप लोग आप ये काउंसिल में, वहां पर माननीय सभापति महोदय 7 दिन से लेके 1 महीने का कोर्स, लंबा चौड़ा कोर्स नहीं है, और कंपलसरी उसको जॉब मिलेगा ही। वहां पर उसको सफाई सिखाई जाती है, वहां पर उसको गार्डनिंग सिखाई जाती है, वहां पर उसको सिक्योरिटी का काम सिखाया जाता है, वहां पर उसको हाउसकीपिंग सिखाई जाती है, वहां पर उसको पार्ट टाइम नर्सेज सिखाई जाती है, छोटे छोटे कोर्सेज और गारंटी। और ये माननीय केवल मुंबई तक, थाना तक नहीं है, पूरे महाराष्ट्र के अंदर 5 जगह के ऊपर अगले 3 महीनों में शुरू हो जाएगा। माननीय सभापति महोदय, मैं और आपसे सबसे रिक्वेस्ट करना चाहता हूं, एक हमने एक्ट अभी लाया और इसी सेशन में आ जाएगा, थोड़ा माननीय विरोधी पक्ष नेता यदि साथ देंगे तो पास भी हो जाएगा। वो एक्ट क्या है माननीय सभापति महोदय, जो आपने भी एक सवाल उठाया था कि भाई रोजगार तो बहुत है। मैं पहले राजनीति में आने से पहले मैं बिजनेस के अंदर था, सचिन बाबू का मालूम है, आप में से कोई, मैं उसको छुपाता भी नहीं हूँ। तो वहां पर मेरा एक्सपीरियंस है कि माननीय सभापति महोदय, हर कंपनी के अंदर, सचिन बाबू को इसलिए मालूम है कि मेरी उनकी विधानसभा आसपास में, मैं मलबा से हूँ, ये वर्ली से आमदार चुन के आते थे। तो माननीय सभापति महोदय कि वहां पर ये मेरे को प्रैक्टिकल एक्सपीरियंस है कि हर बड़ी कंपनी के पास में एक HR डिपार्टमेंट होता है। HR डिपार्टमेंट का काम क्या होता है? लोगों को ढूंढना। उनके पास लोग नहीं है, उनको जॉब के लिए कम से कम महाराष्ट्र के अंदर ज्यादा नहीं तो 25,000 लोग दिन रात केवल यही काम करते हैं कि बच्चों को रिक्रूट कैसे करें। और हमारे पास सामने 25 लाख बच्चे ऐसे हैं जो कोई उस समय अपने इंजीनियरिंग कॉलेज खोली थी, मेडिकल कॉलेज खोली, सर्टिफिकेट लेके घूम रहे हैं, डिग्री लेके घूम रहे हैं, उनको जॉब नहीं मिलता। जॉब मिलता तो उनकी पसंद का नहीं मिलता, पसंद का मिलता तो उनकी स्किल नहीं है। तो इस गैप को पूरा करने के लिए माननीय सभापति महोदय, इस सेशन के अंदर हम एक्ट ला रहे हैं कि जो प्राइवेट रिक्रूटिंग एजेंसी है वो अभी हमारा सुनती नहीं है, वो डायरेक्टली लेते हैं। जॉब अभी भी मिलते हैं पर जॉब महाराष्ट्र के बच्चों को नहीं मिलता। तांबे साहब, जॉब लेने के लिए बाहर से, दुनिया भर से लोग आते हैं, दुनिया भर से, भारत से नहीं आते हैं, भारत के बाहर से भी लोग आ जाते हैं, यहाँ पे आके सब कुछ कर लेते हैं। मैं उसके बारे में अभी जाना नहीं चाहता हूं, पर यह सच है कि जब तक महाराष्ट्र के आज सबसे बड़ी प्रॉब्लम यदि एग्रीकल्चर की है, यदि इंफ्रास्ट्रक्चर की है, तो उतनी बड़ी प्रॉब्लम बेरोजगारी की भी है। माननीय सभापति महोदय, जितने आंदोलन हो रहे हैं उस आंदोलन के अंदर क्या है कि हमारे लोगों को रिक्रूटमेंट के लिए, हमारे लोगों को एडमिशन के लिए हमारे को रिजर्वेशन मिलना चाहिए। यदि ये गवर्नमेंट के जॉब के लिमिटेशन है और प्राइवेट में बहुत ज्यादा जॉब है, गैप केवल स्किल का है। एक ड्राइवर, उदाहरण के लिए माननीय सभापति महोदय, 2 मिनट 5 मिनट और बोल लो आपकी आज्ञा हो तो। माननीय सभापति महोदय, एक ड्राइवर होता है, उदाहरण के लिए कह रहा हूं, हम ड्राइवर को 20,000 25,000 की पगार देके भी नाराज होते हैं, क्योंकि वो ड्राइवर कभी कभी हमारी बात सुनता है, कभी वो गाड़ी में जाके दूर कहीं बैठ जाता है, कभी वो गाड़ी में बैठ के सिगरेट पीता है, कभी गाड़ी में बैठ के खाना खाता है, हम परेशान हो जाते हैं। उसी ड्राइवर को हमने यदि स्किल कर दिया तो माननीय सभापति महोदय, हम उसको ढूंढ के लाके 50,000 की भी पगार देंगे। वो छोटा सा कैप लगा ले, गाड़ी को प्रॉपर खोले, गाड़ी में प्रॉपर ध्यान रखे, गाड़ी का भी ध्यान रखे। ये स्किल का फर्क है और ये सारी दुनिया में होता है। माननीय सभापति महोदय, हमारा भारत स्किल का कैपिटल रहा है, भारत ने दुनिया को सिखाया है। पर अब यदि माननीय सभापति महोदय, सरकार का और आप सबका सहायता मिलती है, ये सब जो स्कीम्स मैं आपको बता रहा हूं, ये सब स्कीम इन प्रोसेस है, मतलब शुरू हो चुकी है, ये भाषण नहीं है। मैं आपको वापस रिपीट करके कहता हूं, 15 दिन में मैं आपको एक बुकलेट दूंगा कि आप अपने अपने, एक छोटी सी बात माननीय सभापति महोदय, अभी हमने महाराष्ट्र की हर स्किल के अंदर, मैं एक परसों जलगांव में था, कल ही था जलगांव के अंदर में, हर स्किल क्लासेस के अंदर, हर ITI के अंदर, हर हमारी पॉलिटेक्निक के अंदर हमने एक संविधान मंच खोला है, बनाया है। वहां पर संविधान का प्रियम्बल लगा रहे हैं मंदिर के रूप में, संविधान के जगह पर, और वहां के बच्चों को हम सिखा रहे हैं। किसके लिए सिखा रहे हैं? समाज में जो भेदभाव हो रहा है, समाज में जो तोड़फोड़ हो रही है, इसमें हमारे ITI के बच्चों को भी अपना रोल करना चाहिए। माननीय सभापति महोदय, कल सुबह हमारे 5,000 बच्चे दिंडी में भाग लेंगे। मैं भी, सब हमारे डिपार्टमेंट के सब अधिकारी भी जा रहे हैं, पूना से दिंडी के अंदर हम साथ में कल जाएंगे।
मान कौशल्य विकास दिंडी। माननीय सभापति महोदय, इस बार जब छत्रपति शिवाजी महाराज का 350वां ये राज्याभिषेक का वर्ष था, हमने माननीय सभापति महोदय 350 किलो के अंदर जाकर ITI के बच्चों ने सफाई की, रिपेयरिंग का काम किया, बिजली टूटी बिजली ठीक किया, सिविल बचा सिविल ठीक किया, ये सब रिकॉर्डेड है। और माननीय अध्यक्ष महोदय, लास्ट में मैं आपको इतना बताना चाह रहा हूं कि सब्जेक्ट के बारे में हमको समझ है कि हमारे जो डिपार्टमेंट में सिखाने की मशीनरी है, हमारे जो लैब हैं वो बहुत पुराने हैं, वो अब काम नहीं आते। हमने एक मुहिम चलाई थी, 1,57,000 बच्चों ने ITI के एक्सपर्ट पुराने बच्चे पढ़ के गए हुए और समाज के किसी ने भी जिसने जो कोर्स दिया, हर 10 कोर्स को हमने वहां पर लागू किया है। आपसे भी मैं निवेदन करना चाहता हूं, आप भी कोई कोर्स लाके बताइए कि हमारे यहाँ की जिले की ITI में ये कोर्स शुरू किया जाए। वो तुरंत तो नहीं होगा, पर 6 महीने में कोर्स शुरू हो जाएगा। पैसे की कमी नहीं है, मन की इच्छा की कमी नहीं है, कमी तो ये है कि इस सब्जेक्ट को इतना महत्व नहीं मिलता। मेरा आप सबसे निवेदन है कि ये जो स्किल एकेडमी के बारे में मैंने जो बिल लाया है कि हमारे इसको बढ़ाया जाए। आपकी जानकारी के लिए इसी स्किल को हमने अटैच नहीं किया अभी तक, क्योंकि हमारी यूनिवर्सिटी प्रोसेस में है, पर हमारा खारगर में चल रहा है सेंटर, मैंने आपको बताया, पिंपले गुरम में पुणे में चल रहा है। हमने हे दाखवू ना तुम्ही, मी तुमच्या बरोबर घेऊन जातो ना। माननीय अध्यक्ष महोदय, आमचे बीटेक BBA चे अभ्यासक्रम आहे, MTech MBA चे अभ्यासक्रम आहे, 232 शिक्षक आहे, 107 नॉन टीचिंग स्टाफ आहे। आम्ही स्टाफ पण रिक्रूट केला, काम पण सुरू केला आणि ते स्किल युनिव्हर्सिटीचा रोल लिमिटेड आहे। ते नॉर्मल युनिव्हर्सिटी साठी कुठे आपण ओपनिंग करता ते नाही, पण जे स्किल युनिव्हर्सिटीचे रोल आहे ते आपण प्रामाणिकपणे करता। आपला काही त्यामध्ये सुझाव असेल तर नक्की स्वागत आहे। धन्यवाद। नाही पॉइंट, आता विधेयक चालू आहे, प्लीज 5 मिनिटं थांबा। प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधान परिषद क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 विचारात घ्यावे। काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग समजण्यात यावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 ते 4, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले। प्रभारी मंत्री, मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो म्हणा। ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर एक मत मांडतो। माननीय सभापति महोदय, मैं आपकी अनुमति ने सन 2024 से विधानसभा विधेयक विधान परिषद क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारणा प्रमाणे संमत करावे अशी मैं आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2024 चे क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक 2024 संमत करावे। काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे, विधेयक संमत झाले। आता सभागृहासमोर प्रश्न असा आहे की आपल्या राज्यपालांच्या अभिभाषणावरची भाषणं बाकी आहेत आणि दुसरं विशेष उल्लेख बाकी आहेत आणि विरोधी पक्ष नेत्यांचा 260 चा प्रस्ताव जो होता तो आपल्याकडे प्रलंबित आहे, तो अजून त्यांचं पहिलं भाषण व्हायचंय। 2 मिनिट खाली बसा प्रसादजी लाड। मंत्री महोदय, महत्वाचं ऐकायचं, जरा थोडं ऐका। महत्वाचं असं आहे, मी महत्वाचं आहे, पण मंत्री महोदय निघून गेले। अहो मंत्री महोदय आता जातील, ते गेल्यावर सभागृहाचं कामकाज कसं चालवायचं तुम्ही समजून घ्या काही गोष्टी। नाही नाही हे असं नाही, हे पहा तुम्ही लक्षात घ्या। प्रसाद लाड तुम्ही खाली बसा जरा। प्रसाद लाड, हे पहा मी कामकाज थांबव करतो, आपण मग कामकाज करायचं ना आपल्याला। आता दादा भुसे आलेले आहेत, हे पहा आपले महत्वाचं कामकाज आपल्याला बाकी करायचंय। तुम्ही खाली बसा। प्रसाद लाड, तुमचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, तुम्ही खाली बसा।
मी 5 मिनिटासाठी सभागृहाचं कामकाज थांबवते. 5 मिनिटासाठी सभागृहाचं कामकाज थांबवते. खाली बसा तुम्ही, चला तुम्ही आते खाली बसा, असा आडावडा करायचा नाही तुम्ही. आते दादा भुसे जरा आते. काय उभा चालू आहे तुम्ही?
माननीय सभापती महोदया, आता मी 5 मिनिटं का थांबवलं की बाबा वेळ आपल्याला राज्यपालांचं अभिभाषण आणि विरोध 260चा प्रस्ताव. अरे पण हे तुम्ही असं चालणार नाही. काय तुमचा मुद्दा आहे? नाही नाही असं नाही आरडाओरडा चालणार. काय दरेकरांचं काय? मी नंतर विरोधी या ठिकाणी पक्षनेत्याला या विषयाला सहजतेने घेऊ नये. सभापती महोदय, राहुल गांधी यांनी त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं ते आम्ही सहन करू शकत नाही. हिंदू हिंसक आहेत अशा प्रकारचं वक्तव्य हे धिक्कार करण्यासारखं आहे. राहुल गांधींचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो. कारण सभापती महोदय, या ठिकाणी आपण बघाल की हिंदूंच्या भावना यामुळे दुखावल्या जात आहेत. सभापती महोदय, हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. आपण दखल घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे सभापती महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या तमाम हिंदूंच्या भावनांची आपण कदर करावी आणि राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची
माननीय सभापती महोदया, त्याच्यानंतर मला विरोधी पक्षालाही बोलायला द्यायला लागेल. मग बोलू दे म्हणजे आता तर बोला. नाही ना, तुम्ही घ्या ना नंतर. सभापती महोदय, जरा गंभीर विषय आहे. सभापती महोदया, या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे. यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली. बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे. त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, हे महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळे या विधिमंडळानं दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोटो आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही. आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे. आणि चल आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, नाहीतर विरोधी पक्षनेते बोला. सभापती महोदय, नाही, विरोधी पक्षनेत्यांनी बोलू द्या. ते बोलतील मग बोला. तुम्ही बोला. सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे, त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का, हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा. भावना तीव्र आहे आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाहीये. आणि दानवेजी, तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा गेलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत. त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचा कुठलाही माझ्याकडे त्या सभागृहाबद्दलची काही भूमिका नाहीये. मी आजचं कामकाज स्थगित करते आहे आणि याच्यावर तुम्हाला परत उद्या बोलायचं असेल तर गटनेत्यांच्या आणि संसदीय कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याच्यावरती चर्चा व्हावी लागेल. त्याच्याशिवाय कुठलाही मी ठराव सुमोटो करणार नाही. आजचं कामकाज संपलेलं आहे. 2 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. 11 ते 12 विशेष अधिवेशन, विशेष आपलं होईल कामकाज.